सर्वांना नमस्कार. सरांना पण माझा नमस्कार. सरांच्या छत्रछायेखाली आम्ही शिकलो आहोत, मी पण शिकली आहे. अ, सर माझे गुरु आहेत आणि छान पद्धतीने शिकवतात सर. आणि माहितीच आहे आपल्याला, नवीन नवीन विषय शिकवतात सर. तर भद्र, आज सर्वतोभद्र हा क्लास आहे. तर भद्र या शब्दाचा अर्थ शुभ आहे. तर सर्वतोभद्र म्हणजे गोलाकार किंवा चौरस असलेले युद्धक्षेत्र आहे. मग आकाशामध्ये दररोज होणारे जे काही ग्रहांचे कुयोग आहेत, शुभयोग आहेत, ते आपल्याला याच्यातून दिसतात. आणि आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहांचे गोचरचे ग्रह तिथे वेध घेत असतात. ते कुयोग आणि शुभयोग, शुभयोग जो काही आहे तो दर्शवणारा तक्ता म्हणजे वेदचक्र असं आहे. ते वेद कधी कसे लागतात गोचरेचे, ते सर शिकवत आहेतच. तत्पूर्वी उद्या माझा क्लास आहे. अं, दर मंगळवार आणि गुरुवार कुंडली वाचन, विविध विषयांवरती कुंडल्या शिकवते मी. 7:30 वाजता आहे. रेकॉर्डिंग पण मिळेल. मी 600 रुपये 10 लेक्चरची. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि सर, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही सुरुवात करा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि नंतर आपले सगळे आदरणीय दळवी साहेब आहेत, उगल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, अर्डणकर मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुलकर्णी आहेत, सर्व कुलकर्णी इत्यादी कुलकर्णी सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आज आपण टू दी पॉइंट जरा आज आपण विचार करूया, कारण का मध्ये जरा भरपूर गोंधळ झालेला आहे. तर काही लोकांची तक्रार अशी होती की आम्हाला काही कळत नाही आणि मध्ये 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 काहीतरी निर्माण होतं. तर असं नाही, आपण शिस्त लावूया. जी पत्रिका तुम्हाला गेल्या पाठवली आहे त्या पत्रिकेच्या अनुसरूनच आपण एखाद्या कुंडलीमध्ये वेध काय होईल आणि तो कसा असेल त्याबद्दलचा विचार करू. आणि कुठला अधिपती कुठल्या स्थानाचा असेल आणि तो वेध कर्ता ग्रह आहे का, तर तो वेध कर्ता ग्रह जरी असेल तरी सुद्धा वेध घेणारा ग्रह जो असतो त्याला जास्तीत जास्त तिथे फलादेश मिळतो. मग तो चांगला असेल का वाईट असेल. आपण एखादी पत्रिका वाचन करतो त्यावेळेला वेदकर्ता ग्रह हा कोण आहे, आणि तुम्हाला सर्व आता सांगितलेलं आहे की त्याचा जो कालावधी आहे, जसं रवी, चंद्र, राहू, केतू यांचे जे काही वेध घेण्याचे प्रकार आहेत आणि त्यांचा काळ जो आहे तो एक फिक्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा फरक होऊ शकत नाही. पण इत्यादी जे सूर्यादी ग्रह आहेत, तर ते इत्यादी सूर्यग्रहामध्ये जातकाचा वेधकर्ता ग्रह हा कोण असेल, त्याची स्थिती काय असेल, तो वक्री असेल तर त्याला फक्त अधिकार कोणते आहेत, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये सगळं दिलेलं आहे. प्रत्येकाने झेरॉक्स काढली असेल तर अतिशय योग्य आहे, कारण का मी तुम्हाला नोट्स पाठवल्या होत्या. त्या नोट्समध्ये सगळी इत्यादी माहिती पण दिलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं तर तिथे एखाद्या घराचा अधिपती जो असेल तो, त्याला जर एखादा ग्रह वेध घेणार असेल किंवा वेध घेत असेल तर कालांतराने तो कधी वेध घेणार आहे. म्हणून थोडासा तुम्हाला हे माहिती पाहिजे की गुरु हा ग्रह, प्रत्येक ग्रहाला 3 वेध घेण्याचे अधिकार हे आहेतच. पण सर्व ग्रह म्हणजे ज्याच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत ते दरवेळेला दीर्घकाळ वक्री होत असतात, परत ते मार्गी होतात, परत ते वक्री होतात. तर अशा वेळेला त्यांना जी संधी आहे ती फक्त उजवा वेध घेण्याचीच मिळते. आणि त्या ह्याच्यामध्ये तो ग्रह जेव्हा फिरून येतो तर त्याला 3 वेध घेण्याचे जेव्हा अधिकार असतात, तर तिथे ज्या दिशा आहेत त्याच्यामध्ये पूर्व दिशा आहे, दक्षिण दिशा आहे, पश्चिम आहे आणि उत्तर आहे, आग्नेय, ईशान्य आहे, वायव्य, नैऋत्य अशा उपदिशेकडून पण त्यांना वेध घेण्याचे अधिकार आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की गोचरीचा वेध जेव्हा ग्रह घेतो त्यावेळेला तो कोणत्या स्थितीमध्ये आहे. स्थिती म्हणजे वक्री आहे का, अतिचारी आहे का. आणि हे सगळं जे ट्रान्झिस्ट आहे, ज्याला आपण म्हणतो की गोचर, तर ते गोचर पूर्णपणे सूर्यावरती त्यांची गती जी आहे ती अवलंबून असते. आणि त्यावरती सूर्य जसा जसा पुढे पुढे जाईल त्याप्रमाणे त्याची गती जी आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. किंवा सूर्याकडून पलीकडे जाणारा ग्रह सुद्धा अतिचारी म्हणून सांगितलेला आहे. तर तेव्हा सुद्धा तो सूर्यावरून पण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची जी गती आहे ती हायस्पीड असते. आता ह्या वेळेला त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे
ही राशी कोणती आहे आणि कोणत्या दिशेतून. तर सर्वतोभद्र चक्राच्या ह्याच्यामध्ये दिशादर्शक आहे आपल्याकडे. ज्या दिशा आहेत त्या दिशेकडून जर ग्रह जाणार असेल, जसं उदाहरणार्थ आता वृश्चिक राशीमध्ये सूर्य जाणार आहे, पण आता वृश्चिक राशीमध्ये नसून तो तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्रामध्ये सूर्य आहे. तर अशा वेळेला तिथे सूर्याची गती जी आहे तर ती गती क्रांतीमध्ये फरक पडतो. पण त्याच्यातून तुम्हाला आता जाणवत आहे की आता तिथे शीतलता निर्माण होणार आहे. कारण का की तूळ रास ही इक्वेटर आहे, तर त्याच्यातून तो आता खाली जाणार. म्हणजे वृश्चिकेला गेल्यानंतर जे थंड प्रदेश आहेत उत्तर दिशेचे, त्याच्यामध्ये आणखी बर्फ किंवा जो गारवा आहे त्याच्यामध्ये वाढ होईल. आणि खालच्या दिशेला जे आहेत त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होईल. तर खालचे इक्वेटरच्या खालचे देश आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे जॉग्रफी म्हणून, म्हणजे भूगोलातून. आता वरती तो कुठल्या वृत्तांतामध्ये आहे, कर्क वृत्तांतात आहे का मकर वृत्तांतामध्ये आहे, तसे त्या ग्रहांची जी काही इफेक्ट्स आहेत तर ते सगळे आपल्याला इथून तपासता येतात. आता राहिला फलादेशाचा भाग. फलादेश करतेवेळी जर एखादा ग्रह अष्टमाधिपतीला म्हणजे अष्टमय म्हणून नाही, तर अष्टमाधिपतीला जर वेध घेत असेल तर त्यावेळेला त्याची दुःख जी आहेत ती अष्टम स्थाना संदर्भातच आहेत. फक्त मकर लग्न आणि धनु लग्न ह्या लग्नाला अष्टमेश हा सूर्य आणि चंद्र हे दोनच ग्रह आहेत. तर त्याकरता त्यांना जर वेध करता ग्रह हा दीर्घकाळ वेध घेत असेल तर त्या ठिकाणी अष्टम स्थानाच्या अधिपतीला जास्ती गोष्टी सहन कराव्या लागतील. आता त्या ह्याच्यामध्ये आर्थिक हानी पण होऊ शकते जर पापग्रहाने वेध घेतला तर. राहू केतू हे तुम्हाला कल्पना आहे की त्या चंद्र आणि कक्षा जी आहे त्याच्यातले मध्यबिंदू आहेत. तर त्याच्यातून त्यांचा वेध जो सुरू असतो तर त्यावेळेला त्यांचा वेध जो आहे तो एकाच गतीने चालू असतो आणि तो रेट्रोगेट असतो. म्हणून तिथे तो येणारा ग्रह हा, आता आपण जर सर्वतोभद्र चक्राचा चार्ट घेतला तर राहू केतू हे जेव्हा आपल्याला दिसतात क्लॉक वाईज, ते अँटी क्लॉक वाईज येतात आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते क्लॉक वाईज त्यांची भ्रमंती असते, असं आपल्याला तिथे नमूद करता आलं पाहिजे आणि तिथे जातकाला सांगितलं पाहिजे. त्यामध्ये आता ही जी पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये आपण पुन्हा पुन्हा पाहू की त्याच्यामध्ये कुठला, आणि ते तो चार्ट जो आहे तो फिक्स आहे की त्याच्यातून तो ग्रह तिथे वेध घेणार आहे. म्हणजे त्या दिशेकडून पर्टिक्युलर दिशेकडे जर आपण बघितलं तर पूर्वेकडून पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला वेध जाईल. ईशान्येकडून जे आहे तो नैऋत्येला वेध जातो. त्याच्यानंतर पूर्व उत्तर ईशान्येकडून पण नैऋत्य दक्षिणेला जातो किंवा पश्चिमेला जातो. अशा तऱ्हेने त्याचं फलित जे आहे तर तिथे ग्रह जर विराजमान असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्याचा फलादेश आपल्याला कसा द्यायचा. तर स्थान जे आहे त्याचा अधिपती हा तिथे दूषित होऊ शकतो आणि तो फायदेशीर पण होऊ शकतो. म्हणजे वेद करता ग्रह जर पापग्रह असेल तर तो त्याला दुःख देऊ शकेल. मग तिथे शनीला शनी पण वेध घेईल, तर त्यावेळेला पापग्रहाला वेध घेतलं तर त्या ठिकाणी 100% हानी होऊ शकते. असा विचार हा सर्वतोभद्र चक्रामध्ये सुचवलेला आहे. त्यानंतर गुरुने जर शनीला वेध घेतलं तर त्यांचं नातं जे आहे ते सम आहे आणि त्यावेळेला त्या ठिकाणी यदा कदाचित गुरुला शनीला हा गुरु काही ना काहीतरी मिळवून देणार आहे, पण त्याचे पर्सेंटेज जे आहेत ते कदाचित 50% असू शकतात. पण जेव्हा गुरु दीर्घकाळ वेध चंद्राला घेणार असेल तर त्यावेळेला 100% प्राप्ती ही चंद्राला होईल. आणि त्या ह्याच्यामध्ये एका नवमाशामध्ये गुरुचं वास्तव्य हे सूर्याची गती, सूर्य कोणत्या स्थानामध्ये आहे त्याची मोमेंट जशी असेल तसं त्याला तिथे वेध घेण्याचे अधिकार आहे. तर त्यामध्ये असं आहे की एक अंश चालण्यासाठी रेग्युलर गुरुला अंदाजे 12 दिवस लागतात. म्हणजे त्या ठिकाणी 42 दिवस जे आहे, कधी कधी 14 दिवस लागतात. तर 42 ते 46 दिवस एका नवमाशामध्ये वास्तव्य गुरुग्रहाचं असतं जर रेग्युलर याच्यामध्ये असेल तर. नाहीतर मग कधी कधी जर गुरु अतिचारी असेल तर त्यावेळेला त्याची गती जास्त असते. त्यावेळेला तो त्या ठिकाणी त्याचा अवधी कमी असतो. म्हणजे अवधी सुद्धा त्या ठिकाणी मग कमी होतो. मग तो 35 दिवसावरती येतो, 36 दिवसावरती येतो. कधी कधी अतिचारी असेल, म्हणजे रवी मागून येणार असेल आणि तिथे गुरु पुढे जाणार असेल, जसं गेल्या वेळेला 5 मेच्या वेळेला गुरु राशांतर झालं
त्यावेळेला सूर्य कुठे होता, तर सूर्य गुरुच्या मागे होता. त्यावेळेला गुरुची गती जी आहे ती जास्त होती. म्हणजे तो एका नवमाशामध्ये कमी काळासाठी तिथे उपलब्ध असेल. त्यावेळेला तिथे जर तो शुभ ग्रहाला वेध घेणार असेल किंवा शुक्राला वेध घेणार असेल, सूर्याला वेध घेणार असेल, तर त्या ठिकाणी त्याचा अवधी हा कमी प्राप्त होतो. म्हणून तो पूर्णपणे फलादेश देऊ शकत नाही, असं आहे. आता कोणाला ह्याबद्दल काही विचारायचं असेल तर अगदी निर्धास्तपणे विचारा. त्याच्यावरती तुम्हाला समजणं हे आवश्यक आहे. आणि पुढच्या वेळेला आपण कुंडली बदलणार आहोत. पुढच्या वेळेला नवीन कुंडली घेऊन त्यावरती फलादेश आपण सुरू करणार आहोत. आणि तेव्हा फक्त वेदांचाच भाग येईल. कदाचित मी तिसरी कुंडली पण घेईन. तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला तरबेज बनवणं आणि हुशारी तयार करणं हे माझं काम. बोला, आता काही विचारायचं आहे कोणाला? काही कळलं नसेल तर विचारा. सर नमस्कार, बेंद्रे बोलतोय. बोला बोला. मकर आणि धनु राशीला मला कळलं नाही, त्या अष्टमेश तुम्ही काय म्हणला ते? हा, असं आहे सर की जर एखाद्या व्यक्तीचं धनु लग्न आहे, तर धनु हं, लग्नामध्ये चंद्र हा अष्टमेश होतो. कारण तो त्याच्यापासून आठवं स्थान जे आहे ते चंद्राचं आहे. बरोबर. आणि मकर लग्नाला अष्टम स्थान जे आहे ती सूर्याची रास आहे. म्हणून तो सूर्य अष्टमेश म्हणून आहे. तर हां, त्यावेळेला जर समजा यदा कदाचित सूर्याला जर शनीने वेध घेतला असेल, तर तेव्हा तुम्हाला जे वाईट फलादेश जे आहेत किंवा वाईट ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी रवीपासून तुम्हाला तिथे आढळतील. म्हणजे जर समजा एखाद्या वेळेला मकर लग्न आहे आणि अष्टमात रवीची रास आहे आणि रवीला जर वेध घेतला गेला, मग रवी कुठल्याही ठिकाणी असला तरी त्याचा जो काही फलादेश आहे तो अष्टम स्थानाशी निगडीत असेल. अच्छा. रवी कुठल्याही सणात असला तर? रवी कुठल्याही स्थानात असेल. उदाहरणार्थ समजा की समसप्तक वेध घेत असेल, आता हं, त्या ठिकाणी शततारका नक्षत्रामध्ये समजा रवी आहे आणि मकर लग्न आहे, तर हं, त्यावेळेला तो अष्टमेश म्हणूनच येणार. आणि तो कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्रामध्ये आहे. आणि स्वाती नक्षत्रामधून जेव्हा शनीचं भ्रमण होईल आणि रवीला वेध घेईल, तर हं, त्यावेळेला त्याचे जे काही वाईट परिणाम जे आहेत ते अष्टमाधिपतीला आणि अष्टमाधिपती म्हणूनच त्याला सांगता आले पाहिजेत. कारण का की तो मूळचा रवी हा शततारका नक्षत्रामध्ये आहे. आता हं, शततारका नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे कुंभ हं, राशीतलं. आणि हं, स्वाती नक्षत्र हे तूळ राशीतलं चतुष्पाद नक्षत्र आहे. तिथून जर समसप्तक वेध घेत असेल एखादा ग्रह आणि त्याच्या आजूबाजूला जर समजा सूर्य असेल, तर हं, त्यावेळेला कदाचित वेध घेण्याची गती जी आहे ती कमी प्राप्त होते. कारण का की त्याचा कालावधी हा कमी ठरतो. कारण का जसा जसा सूर्य एखाद्या ग्रहाच्या जवळ येत जातो, उदाहरणार्थ हं, तुम्हाला मी सांगतो की तुळेचा शनी आहे हं, एक वेळेला, आणि म्हणजे गोचरीचा, आणि हं, कन्या राशीमध्ये सूर्य येणार आहे. तर हं, त्याच वेळेला हळूहळू त्या शनीची गतीमध्ये वाढ होते. म्हणजे हं, तो जर समजा 110 दिवस एखाद्या ग्रहाला वेध घेणार असेल किंवा एखाद्या नवमाशाला, तर त्यावेळेला त्याची गती जी आहे ती तिथे वाढ होते आणि तो कालावधी कमी होत जातो. म्हणजे हं, गतीमध्ये वाढ झाल्यानंतर कालावधी कमी होतो. हं, आणि जेव्हा रेग्युलर एखादा ग्रह जर असेल, तर शनीसारखा ग्रह 110 दिवस हा निश्चितच तिथे वेध घेतो. आता हं, जर समजा कन्या राशीमध्ये सूर्य असेल आणि शनी जर वेध करता ग्रह म्हणून जर तूळ राशीमध्ये असेल, तर त्यावेळेला त्याची गती जी आहे त्याच्यामध्ये वाढ होते. म्हणून तुम्हाला आवश्यक बघितलं पाहिजे की जे ग्रह आहेत त्याच्या आजूबाजूला रवी कुठेशी आहे. हं, कळलं? हां, किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रहापासून म्हणजे बुध आणि शुक्र सोडून हं, एखाद्या ग्रहापासून जर समजा रवी षडाष्टक योगामध्ये असेल 6, 7, 8 मध्ये, तर त्यावेळेला तो वक्री किंवा अतिवक्री होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. आता हे वक्री आणि अतिवक्रीमध्ये गुरु आणि शनी हे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. तर त्याकरता त्यांना जास्ती काळ वक्री राहावं लागतं. जसं आता गुरु दीर्घकाळ वक्री होणार आहे, हा झालेला हं, आहे ऑलरेडी. झालेलं. त्याला कारण म्हणजे त्या कक्षेच्या पलीकडे तो असल्यामुळे. हं, कळलं?
कळलं. आणि जसं ते रवी किंवा चंद्र अष्टमाधिपती असेल, तर त्या अष्टम स्थानात इतर ग्रह जे असतील त्यांना पण त्रास होईल का? नाही, आता बघा, अष्टम स्थान म्हणजे आता तुम्ही म्हणालात की सिंह राशीमध्ये आपण मकर लग्नाला पकडू. हा. तर ग्रह जो आहे ना, तो ग्रह त्या ठिकाणी आग्नेय दिशेला मघा, पूर्वा या नक्षत्र किंवा उत्तरा या नक्षत्रामध्ये असेल तर हा. उत्तराचं फक्त एकच चरण येतं, पहिलं चरण, आणि ते धनु नवमाश आहे. कळलं हम्म. का? मग हम्म. तिथे जर एखादा ग्रह असेल तर तो सिंह राशीतला ग्रह म्हणून आपण मकर लग्नाला विचार करू शकतो. बरोबर. कळलं? हो. आणि कळलं. कर्क राशीमध्ये जी कर्क राशी जी आहे तर ती हम्म. पूर्व आग्नेयला आहे. त्याच्यामध्ये हम्म. कर्क राशीचा आरंभ हा पुनर्वसू नक्षत्राच्या चतुर्थ चरणापासून सुरू होतो आणि आश्लेषा नक्षत्राच्या चतुर्थ चरणाला समाप्त होतो. अशा हम्म. तऱ्हेचे त्याच्यामध्ये 9 चरण जे आहेत ते कर्क राशीमध्ये येतात. आणि त्या ठिकाणी जर एखादा ग्रह वेध घेणार असेल तर हम्म. कर्क राशीतल्या ग्रहाला म्हणजे धनु लग्नाला ती अष्टमात येणारी रास आहे म्हणून. बरोबर. कळलं. कळलं? कळलं. ओके सर. थँक्यू. बोला. आणखी काही विचारायचं आहे तुम्हाला? नमस्कार सर, विचारायचं आहे पण ताराचक्राविषयी प्रश्न विचारू शकते? हा बोला, हरकत नाही, बोला. माझा असा एक प्रश्न होता की समजा एखाद्याची राशी एक असेल म्हणजे जी कोणती, आणि लग्न समजा जर प्रत्यरी किंवा वध नक्षत्रातलं आलं असेल तर मग फलिताच्या दृष्टीने कसा विचार करतो? हा, मग आता असं आहे की ताराचक्र जेव्हा वाचताना आपण तिथे धारकांश कुंडलीचा विचार केलेला आहे. जर तुम्ही जातकाची फक्त धारकांश कुंडली वाचूनच त्याला फलादेश सांगणार आहात किंवा देणार आहात तर तेव्हा फक्त ताराचक्राचा विचार करायचा आहे. आणि ताराचक्रामध्ये दुसरा भाग जो आहे की जातक हा कोणत्या वयामध्ये भ्रमण करीत आहे आणि त्या वर्षी त्याला ते वेध लागणार असेल तर तो फक्त वयोमान पाहण्यासाठी म्हणून तिथे चंद्राचं ताराचक्राचा विचार केलेला आहे. पण लग्न जर वध किंवा प्रत्यरीत असेल तर त्याला जन्मभर वाईटच फळ मिळतील का? बघा असं आहे, पण जेव्हा तुम्ही वध किंवा प्रत्यरीमध्ये ताराचक्रावरतीच भविष्य कथन करणार असाल तर परत सांगतो की दरवेळेला तसं होणार नाही. किंवा जर समजा त्या ठिकाणी जर एखाद्या ताराचक्रावरून आपल्याला फलित करायचं आहे तर त्यावेळेला सर्वतोभद्र चक्राचा वेदाचा भाग वाचायचा नाही. आणि तिथून जर एखादा ग्रह भ्रमण करत असेल आणि तो प्रत्यरीमध्ये राहणारा ग्रह कोण आहे तर त्याच्यावरती ते 13° 20 कलेचं एक नक्षत्र आहे आणि तिथे तो ग्रह किती काळ वास्तव्य करतो हे गणित तुम्हाला माहिती असायला हवं, तरच तुम्ही त्याचं ताराचक्रावरून फक्त फलित देऊ शकता. धन्यवाद सर. आलं लक्षात? हो सर. हा, मग ती सोय फक्त तुमच्या विचारावरती अवलंबून आहे की तुम्हाला कशावरून फलित द्यायचं आहे. कळलं का? दरवेळेला धन्यवाद. ताराचक्र वापरायचं नसतं, फक्त तो एक पार्ट आहे. कारण का ताराचक्राला पूर्वी फार मान्यता होती आणि त्याच्यावरून लोक भविष्य सांगायचे. काही पिढा वगैरे जे आहेत, आता चंद्र हा 1 दिवसासाठी पण पिढा लावतो, एका नक्षत्रामध्ये 1 दिवस वास्तव्य असतं म्हणून. पण समजा त्या ठिकाणी रवी आहे तर तो 14 दिवस किंवा 13 दिवस 8-20 तास राहील. असं 14 दिवस आहेत, 3 दिवस 8 तासाचा भाग आहे, तर 14 दिवस साधारणतः तिथे वास्तव्य करतो. तर त्यावेळेला तुम्हाला ते 13°20 कलेचा विचार करायचा असतो. ताराचक्र. हा, अच्छा, आलं आलं लक्षात लक्षात. मॅडम? हो हो, लक्षात. नेक्स्ट कोण आहे? सर मी विचारू? हा या बोला. आश्लेषा मगा ही जी गंडांत नक्षत्र आहे याच्यातून वेद करता ग्रह जर असेल त्यामध्ये तर त्याचं फलित कसं करायचं? बघा आता भाग असा आहे मॅडम, गंडांतर नक्षत्र ही जी आहेत हा भाग जो फक्त पंचांगाचा आहे. त्याच्यामध्ये याचं गंडांतरमध्ये जर एखादा ग्रह आहे तर त्याचं फलित आपण वाईटच देतोय असा सर्वतोभद्र चक्रामध्ये त्याचा विचार केलेला नाही. फक्त एवढंच आहे की तो चंद्रापासून जे ग्रह त्या गंडांतर नक्षत्रामध्ये असतील तर त्याला तुम्ही मूळ कुंडली वाचत असाल
आणि गंडांतर नक्षत्रामध्ये जसं मघा आहे, अश्लेष आहे, विशाखा आहे, अशा नक्षत्रामध्ये सॉरी विशाखा नाही, ज्येष्ठा आहे. तर अशा ठिकाणी जर समजा एखादा ग्रह असेल तर तो गंडांतर म्हणून ते गुरुजी जे आहेत त्यांचं काम आहे, ज्योतिषाचं काम नाही. ओके कळलं? सर, थँक्यू. ओके सर, कळलं. मग ते गुरुजी जे आहेत तर त्यांना असं वाटतं की शांती करावी, तर ते शांतीचं प्रपोजल तिथे ठेवतात, तेव्हा शांती करून घ्या. पण आपण हम्म. रीडिंग करणार आहोत तर आपण असा उल्लेख करायचा नाही की तुमचा आता ग्रह गंडांतर नक्षत्रातून भ्रमण करीत आहे. मग ते काय होतं की विषयाला सोडून अतिशयोक्ती होते. ओके कळलं? सर, थँक्यू. थँक्यू सर. सर एक प्रश्न विचारू. हा मी बोला. तर तांबे बोलते. सर बोला. जर मूळ कुंडली सपोज धनु लग्नाची कुंडली आहे आणि मकर राशीत शनी आहे आणि कर्क राशीत चंद्र आहे, अष्टमाधिपती अष्टमात, आणि ऑलरेडी दृष्टी आहेच म्हणजे ती परमनंट आहे, आणि हो. पुन्हा वेध घेतोय शनी आता जर अष्टम स्थानाला, तर म्हणजे हे दोन्हीकडनं त्याला जास्ती वाईट जाईल का फळ? बरं, आता बघा असं आहे मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मकर राशीमध्ये त्या ठिकाणी कोण आहे तर शनी आहे, बरोबर आहे. शनी. हो हो. हा, तर त्याचा उजवा वेध जो आहे तो आग्नेय दिशेला जाईल. कळलं? हो हो. हा, आणि पण हे त्यावेळेला मूळ कुंडलीत म्हणजे हा तेच मूळ कुंडलीमध्ये जसं गेल्याला शिंदे मॅडमनी जसं सांगितलं होतं की गुरु केतूच्या बद्दलचं, तर हा तसा हा जर भेद तो कायमस्वरूपी असेल तर हा जातकाच्या जीवनामध्ये मूळ कुंडलीत समसप्तक आणि वेदामध्ये सुद्धा त्याची रेखा जर तिथपर्यंत गेली असेल तर त्या हा ठिकाणी त्या जातकाला तसंच नैराश्य जीवन हे कायमस्वरूपी शनी आणि चंद्राने जर वेध लावला असेल तर. हा म्हणून आकाशामध्ये कसं आहे, ऑर्बिटमध्ये मॅडम काही वेळेला ग्रह भ्रमंती होत असते आणि त्यावेळेला एखादं बाळ जन्माला आलं त्यावेळेला ते समसप्तक योगामध्ये असेल आणि जर वेद पण लागला असेल तर दरवेळेला नवमाशामध्ये वेद लागल्यावरती त्याला वेद म्हणून विचार केला जातो. तर तसं तो नवमाशातून वेद घेतला असेल तर कायमस्वरूपी त्याच्या जीवनामध्ये कटकटी उपस्थित होत असतात. अच्छा. आणि शिवाय जेव्हा गोचरीनी वेध लावेल तेव्हा ते अजून तेव्हा वाईट. हो अजून वाईट. म्हणून काही वेळेला कितीही जरी तुम्ही काही प्रयत्न केले तरी सुद्धा जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथे भोगाव्यासच लागतात. त्याच्यामध्ये काहीही तुम्ही निवारण करू शकत नाही. कारण जन्म हा जो आहे हा पूर्वकर्मानुसारच आलेला असतो. म्हणून त्यावेळेला ती जी आकाशातली स्थिती असते ती स्थिती आपल्याला जीवनामध्ये कायमस्वरूपी त्याचं जे फलित आहे तेच भोगावं लागतं. जोपर्यंत म्हणजे शास्त्रात असं सांगितलेलं आहे मॅडम की पूर्वकर्माचं जे कर्म, पूर्वजन्माचं जे कर्म आहे जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या स्थितीतून आपल्याला मार्ग सापडत नाही. कधी कधी कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये बदल होतो, काही घटना अशा घडतात, पण पूर्वीचं जीवन जे आहे ते अतिशय हालाकीमध्ये जातं, त्रासदायक जातं, आजारात जातं, आर्थिक अडचणीत जातं आणि कालांतराने ते संपलं की मग एखादा ग्रह त्या गोष्टीला सपोर्ट करतो आणि मग जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच बदल होतो असं शास्त्र सांगतं. कळलं? ओके. हो हो, थँक्यू हा. सर. आणि सर गेल्याला नमस्कार, मी विचारू? हा बेटा बोल. सर ह्याच प्रश्नाला ऍडिंग आहे माझं. जसं तुम्ही सांगितलं ना की हे पापग्रह राहू केतू शनी कंटिन्युअस वेध असेल, सर असंच आपण सूर्य आणि चंद्रासाठी पण बघू शकतो का? कारण सूर्याचा हो जर हो, वेध लागत असेल येस येस, सगळ्या लाईफ टाईम, गोष्टीमध्ये बघू, राईट? लाईफ टाइम बघू शकतो. येस. तर पापग्रहासाठी आपण अशुभ सांगणार, मग सूर्य चंद्रासाठी सूर्य चंद्र पत्रिकेत कशी आहेत ते तरी पाहणं सुद्धा गरजेचं आहे का? हा जो योग आहे हा पौर्णिमेच्या हा दरम्यान होतो. पण परत सांगतो की दरवेळेला ते नक्षत्र तिथे आढळेल का? आता उदाहरणार्थ नाही, आपण राईट. जर हा बघितलं, हा हा उदाहरणार्थ हा समसप्तकामध्ये आपण जर बघितलं तर त्यांचा हा जो काही प्रश्न होता, तर आता जर समजा एखादा ग्रह जेव्हा भरणी नक्षत्रामध्ये आहे आणि एखादा हा ग्रह जेव्हा मघा नक्षत्रात आहे तर तो हा समसप्तक वेध होतो, नाही होत असं नाही. पण त्याच हा दरम्यान त्या ठिकाणी की तुम्हाला तो समसप्तक जो हे आहे वेद आहे तो हा पूर्व, ईशान्य आणि
पूर्व आग्नेय ह्या दोन हा दिशेनं. कळलं? हा 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 म्हणून हा तिथे समजलं. हा वरून खाली 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 जेव्हा येतो आणि हा एक वेद असा त्यांनी जसं विचारलं की मकर आणि कर्केचा, तर तो असा हा आहे की वायव्येकडून आग्नेयला जातो. आग्नेयला आहे. हा राईट. हा हा असं. बरं. हा मग त्यात- थँक्यू सर. थँक्यू. ओके. मग त्याचप्रमाणे मकर राशीतून धनिष्ठा नक्षत्र जे आहे त्याचं कदाचित तुम्हाला मघा नक्षत्रामध्ये पण मिळतं. कळलं? असं पहा. मग तिथे एक मिनिट, तुमच्याकडे जर चार्ट असेल तर त्या चार्ट मध्ये बघा की धनिष्ठा नक्षत्रातून जो सन्मुख वेध आहे तो त्या ठिकाणी मघा नक्षत्राला लागलेला आहे का, जो वेदांचा चार्ट आहे. कुबल मॅडम सर तुमच्याकडे आहे? जसा विशाखाला विशाखाला लागलाय सर. विशाखाला नाही, तो तो असा असा आहे, असा आडवा. हा हो हो तो असा आहे, समांतर आहे तो खालून. हम्म. तो आग्नेय ते नैऋत्य, वायव्य ते नैऋत्य, पण हा असा आग्नेय आणि वायव्य असं म्हणतोय. ध्येय आणि अच्छा धनिष्ठाचा वेद जो आहे हो हा तो मगाला त्या मघाला आहे ना, मला तेच म्हणायचं आहे. हा पण धनिष्ठा हे जे नक्षत्र आहे हे द्विपाद नक्षत्र आहे, तर होय. त्यावेळेला शिवनवमाशाने आरंभ होतो. तो प्रथम चरणाचा वेद जो आहे तो मघाच्या चतुर्थ चरणाला जातो का, असं म्हणायचं. हो सर होय. जातोय. जातोय जातोय. तो तसा वेद आहे. म्हणजेच काय हम्म. की आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी षडाष्टक योगातला पण वेद कदाचित जातकाच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी जर असं असेल तर त्या ठिकाणी तो वेदकर्ता ग्रह लागू शकतो. पण तो फक्त अपवाद काय आहे तर तिथे धनिष्ठा नक्षत्र आणि मकर रास यांचा षडाष्टक योग आहे. धनिष्ठा नक्षत्र 2 चरण, हो त्याच्यानंतर कुंभरास लागते. हो हो बरोबर. हा, आणि मग तो समसप्तक होतो. चव्हाण मॅडम बरोबर आहे का बघा जरा. हो बरोबर आहे. आहे का त्याच्यामध्ये? हो हो हं? धनिष्ठाचा तो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला आश्लेषाला लागेल. मगाला लागेल का? नाही. श्रवणचा मगाला लागेल. आश्लेषाला आश्लेषाला हा, श्रवणचा जो आहे तो मगाला लागेल. श्रवण नक्षत्र हे होय चतुष्पाद आहे, हम्म. त्याचा मगाला लागतो. होय अक्रॉस अक्रॉस श्रवण मघा आणि धनिष्ठा अश्लेषा. बरोबर आहे ना? लगेच डिरेक्शन माझं मॅडम बदलतं. हम्म. आता धनिष्ठामध्ये जर आपण बघितलं तर हम्म. त्या ठिकाणी कुंभरास आणि मकर रास दोन्ही येतात. येस. तर त्या ठिकाणी आश्लेषा नक्षत्र हे कर्क राशीतलं चतुष्पाद नक्षत्र आहे व धनिष्ठा नक्षत्र मकर आणि कुंभ राशीतलं द्विपाद नक्षत्र आहे. येस येस येस. हा विचार करणं गरजेचं आहे. होय. म्हणून तो डावा वेद जो आहे तो असा त्या ठिकाणी धनिष्ठाचा आश्लेषालाच गेलेला आहे, फक्त श्रवणचा मघाला गेलेला बघायला हा, जाईल. पण तो उजवा. हा अष्टक युगातला. हा हा. येस. म्हणजे शिव आणि मकर षडाष्टक आहे ना, होय होय. असा विचार करायचा. हो सर. हो. बरेचसे अँगल्स आहेत तुम्हाला व्यवस्थित तिथे. जेव्हा तुमच्याकडे जातक येईल त्यावेळेला जातकाच्या समोर त्याची पत्रिका सर्वतोमुख चक्राची काढा आणि त्याच्यावरती त्याचं विश्लेषण द्या की काय परिणाम होऊ शकतो जीवनामध्ये. आणि आत्ता स्थितीमध्ये एखादा ग्रह वेदकर्ता ग्रह तिथे वेद करत आहे का, म्हणजे जातकाची पत्रिका पाहते वेळी तुम्हाला गोचर जे आहे ते नीट पाठ पाहिजे की कुठल्या नक्षत्रामध्ये कुठला ग्रह आता भ्रमण करीत आहे आणि त्याची स्थिती काय आहे. तो वक्री आहे का, मार्गी आहे का, अतिचारी आहे का, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खुलासा करता आला पाहिजे. नुसता वेद तिथे गेलाय म्हणून नाही. कळलं का? होय सर. ओके. हो. आणखी बोला.
आले लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हो सर. आता हो सर. तुम्हाला, हा बोला, काय आलं? नाही नाही, हो सर म्हटलं, लक्षात आलंय म्हणून. ठीक आहे. आता सर राहिला भाग. हा बोला. माझी रिक्वेस्ट आहे सर, प्लीज. येस बोला. पुढच्या बुधवारी तुम्ही पत्रिका नवीन घेणार आहात, तर हो ती प्लीज थोडीशी आधी टाकू शकाल का? हो, मी टाकेन, मला काही प्रॉब्लेम नाही, एक दिवस अगोदरच टाकेन, त्यात हा काही प्रश्न नाही. फक्त ज्या ग्रुपवरती तुम्ही असाल, आता कधी कधी काय असतं, काही लोक दुसऱ्या ग्रुपमधून पण आलेले आहेत, तर त्या ठिकाणी मी ती पत्रिका पाठवेन आणि त्याच्या खाली नमूद करेन की बुधवारी होणाऱ्या क्लाससाठी ही पत्रिका वापरण्यात येईल. अगदी. थँक्यू सर. नक्की पत्रिका तयार करून ठेवलेली आहे. फक्त आजचा जो क्लास आहे तो ह्या पत्रिकेचा शेवटचा, मी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करून याच्यावरती कसे कसे वेध जे गेलेले आहेत. आता तुमच्याकडे पत्रिका असेल तर मग तुम्ही तिथून गेलेला वेध आपण एक साधारण, म्हणजे आता दरवेळेला तुम्हाला शनी वेध करता मिळेलच का राहू वेध करता मिळेलच असं नाही, ते गोचर आता तुम्हाला तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. पण तरी सुद्धा तिथे काल्पनिक वेध कसे घेतले जातील किंवा काय हानी होऊ शकते ह्याच्याबद्दल जर आपण तिथे अभ्यास केला तर आणखी मला असं वाटतं तुम्हाला जास्त ज्ञान प्राप्त होईल. बोला. सर मी बोलू? हा बोला. सर, एखाद्याचा चंद्र दरिद्रांशात असेल तर त्याचं फलित काय? त्याचं फलित असं आहे मॅडम की यदा कदाचित दरिद्रांश हा भाग आहे तर त्याचं जे मातेला दुःख आहे, कधी हा. कधी त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर जातक पुरुष असेल तर पत्नीला दुःख होऊ शकते. मानसिक जी स्थिती आहे दरिद्रांशामधली ती जातकाला हानिकारक ठरू शकते. यदा कदाचित त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये मानसिक आंदोलन होऊ शकतात आणि त्या ठिकाणी जातक हा मानसिकरित्या दुबळा होऊ शकतो. तो तेवढं ते जे दरिद्रांश आहे तो झेलू शकत नाही, त्याला भरपूर प्रतिकार शक्ती वापरावी लागते. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आता बऱ्याच लोकांच्याकडे दिसत आहे. हा. हे आज एक पत्रिका अमेरिकेच्या मुलाची होती, त्याचा चंद्र दरिद्रांशात आणि गुरु विचक्षणांश मध्ये आहे, म्हणून मी ते करू नका म्हणून सांगितलं त्या मुलाशी. म्हणजे हे चांगलं नव्हतं त्याचं, हे म्हणून म्हटलं की काय हा फलित देतो हरकत म्हणून नाही. विचारलं. आता कसं आहे मॅडम, बघा सांगतो तुम्हाला, जरी आपण कितीही पत्रिका तपासली किती तरी त्याच्या जीवनामध्ये कोण ना कोणतरी पत्नी येणार ना. ते तर आहेच. येस. ते तर आहेच. आता कसं असतं की मॅडम की जेव्हा एखादा चंद्र दूषित होतो किंवा चंद्र चुकीच्या योगात असतो किंवा चुकीच्या नवमाशामध्ये असतो तर त्यावेळेला त्याची फलित, मग चंद्र म्हणा किंवा इत्यादी ग्रह सुद्धा म्हणा, तर त्याचं फलित जे आहे ते आपण टाळू शकत नाही. फक्त एवढंच आहे की हे शिकवण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे की तुमच्याकडे आलेला जातक ह्याला ही दुःख का येत आहेत किंवा कशामुळे आली हे जर थोडीशी माहिती तुम्हाला मिळाली तर त्याच्यामध्ये आणखी चांगल्यापैकी सोय होऊ शकते. म्हणून हो ना, बरोबर आहे. कळलं ना. पण विधिलिखित जो भाग आहे ना मॅडम तो कदापि नाही करू शकत. त्याला फक्त एकच पर्याय असा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, जर गुरुकुलमध्ये जाऊन लहानपणापासून जर त्या ठिकाणी भागवतम किंवा गीतासार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं जर मनन चिंतन कीर्तन केलं तर त्या ठिकाणी यदा कदाचित येणारी दुःख जी आहे ती तिथल्या तिथे थांबू शकतात, थांबतात. हो, म्हणजे आहेत तसं अनुभव आहेत. आणि असे लोक अतिशय कष्टामध्ये राहून सुद्धा त्यांच्या पत्रिकेमध्ये काही दोष होते आणि ते गुरुकुलमध्ये गेले आणि मग तिथे त्यांची निवड म्हणून झाली. जसं तर त्यावेळेला तो मनुष्य होनालुलूच्या एका टेम्पलचा फार मोठा पदाधिकारी आहे. अतिशय सोलापुरामध्ये म्हणजे 4 मुलं आणि आई आणि वडील चालले होते तर तो एक आमचे स्वामीजी आहेत ते म्हणाले की तुम्ही हरिभक्ती करणार असाल तर एक मूल आम्हाला त्याच्यातलं द्या, त्याचं सगळं कार्य आम्ही करू. तर ते म्हणाले कसं सांभाळणार, ते म्हणाले तुम्हाला यायचं तुम्ही पण या, पण असं तुम्ही भटकू नका, तुम्ही हरिकीर्तन. म्हणजे मूल साधारणतः 4.5-5 वर्षाचं होतं आणि ते त्याला आमच्या कृष्ण भक्तीमध्ये असं सांगितलेलं आहे की कृष्णाचा प्रसाद खाल्ल्यानंतर
जर कृष्णाची इच्छा असेल तर त्याच्या जीवनामध्ये निश्चितच कायापालट होतो. म्हणून कृष्ण प्रसादाला अतिशय महत्व आहे की ज्या कृष्णाने त्याच्यामध्ये दृष्टी टाकलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी तो मुलगा राहिला, त्याचं नाव बालाजी म्हणून ठेवलं गेलं. आणि तो आता मला वाटतं साधारणतः 45 वर्षाचा आहे. माझ्यासमोर तो एकदम लहान बाळ होता आणि तो आता फार मोठा तिथे जीबीएस बॉडी आहे त्याचा अध्यक्ष झाली. असं म्हणजे नशीब जे आहे तर ते नशीब कधी कधी आपण या सराउंडिंग मध्ये येतो त्यावेळेला कदाचित आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता, पण ते नशिबावरती अवलंबून, ते पण नशिबावरती. हो ते म्हणजे तर आहे. बरोबर आहे. असं आहे. म्हणून तिथे जे जो काही आपल्याला दुःख जे असतील तर मी तर नेहमीच सांगतो की तुम्हाला जर समजा हरीचं नाव तोंड तुमच्या जिभेवरती येणार असेल तर कदाचित दुःख तिथेच थांबू शकतं आणि आपल्या जवळचे जे काही निगेटिव्हिटी जी आहे तर ते तुमच्यापासून दूर जाऊ शकतात असा भाग. कृष्णकथेमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. एनिवे आता आपला विषय तो नाही आहे. चालेल सर चालेल. एक सांगू का सर मी? हा बोला. नाही हेच आता कृष्ण भक्तीवरनच म्हणजे जरा ह्याला धरून नाहीये, पण माझी एक मैत्रीण होती ती नेहमी म्हणायची की सगळेजण कृष्ण म्हणजे लक्ष्मीचं हे करतात, लक्ष्मीची पूजा करतात, लक्ष्मी यावी म्हणून काय काय करतात, पण लक्ष्मी ज्याच्या पायापाशी बसलेली आहे त्या कृष्णाची तुम्ही भक्ती करा म्हणजे तुम्हाला आपोआप सगळं मिळेल, नक्की असं ती नेहमी सांगायची नक्की. आम्हाला सर. येस येस बरोबर आहे. आम्ही पण प्रवचनामध्ये सांगायचो पूर्वी, तर त्यावेळेला आम्ही असं सांगायचो की तुम्ही लक्ष्मीच्या मागे जात असाल तर एखाद्या बाईच्या नवऱ्याला जसा राग येईल तसा नारायणाला पण राग येईल, तर त्यापेक्षा नारायणाची भक्ती करा तर त्यामुळे लक्ष्मी त्याच्या सोबतच आपल्या घरी येईल. तेच ना, लक्ष्मी त्याच्या पायाशीच बसलेली आहे त्याच्यामुळे त्याची भक्ती केली की आपोआपच लक्ष्मी मिळेल असं सांगायचं. क्षीरसागरचे जे लक्ष्मी आहे तर श्रीकृष्ण जे आहेत नारायण स्वयं क्षीरसागरामध्ये विराजमान आहेत आणि लक्ष्मी पादसेवा करत आहे. तर अशा लक्ष्मीच्या याच्यामध्ये तुम्हाला कधी कमतरता येणार नाही. हो बरोबर आहे सर. एनिवे ओके बस ठीक सर आहे. मला एक भागवत आता विचारायचं होतं सर. हा बोला. सर हे आपण सर्वतोभद्र चक्र म्हणतो की नाही, भद्र म्हणजे सगळं शुभ चांगलं, मग ह्याला सर्वतोभद्र चक्र का म्हटलंय आपण? ह्याच्यावरनं फक्त सगळं रीडिंग म्हणजे हे करतो, फलित सगळं हे करतो किंवा मग सर्वतोभद्र चक्र असं का म्हटलेलं सर? सर्व म्हणजे ऑल, सगळ्या ते शुभ समजलं, घटना आणि चक्रातून. पूर्वी हे जे मी बनवलं म्हणजे तेव्हा शुभ 14 ना, झालं. भद्र म्हणजे शुभ सगळं, आपण बदल ह्याच्यातूनच शुभ मग सगळं शुभच अशुभ घटना. शुभ. आता शुभ अशुभ घटना ज्या बघायच्या असतील तर त्या ठिकाणी शुभ होणं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. भद्र मग त्यामध्ये अभद्र करू का असं नाही होणार. नाही म्हणजे आपण सगळं वाईट गोष्टी सगळ्याच गोष्टींचा विचार करतो ना ह्याच्यावर. पण त्याच्यामध्ये आपले विचार चांगले असावं म्हणून ते भद्र सांगितलेलं आहे. ओके ओके. मग भद्रा जी आहे ती चांगली पण आहे वाईट पण आहे. हो असं आहे ना. मग नैऋत्यची भद्रा हो सर कधी बरोबर असेल आहे. ओके सर. म्हणजे सर्व ते भद्र, म्हणजे सर्व सुखाचं ते चक्र, सर्व ते भद्र, सर्व तो भद्र, सर्व गोष्टी ज्या आहेत सर्वतोभद्र. चांगल्या होऊ दे असं त्याचं म्हणणं आहे. शेवटी ओके याच्यामध्ये ज्या काही कुंडल्या घेतलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या घेतलेल्या आहेत. एनिवे बर, आता कुठला ग्रह कुठल्या ह्याला वेध लावतोय, जर समजा तुम्हाला काल्पनिक जरी हे करायचं असेल तरी सुद्धा हरकत नाही, तुम्ही विचारू शकता, पण एकेकाने विचार. काल्पनिक तसं आता आपण मगाशी धनिष्ठा नक्षत्र आणि श्रवण नक्षत्राबद्दल विचार केला. मग तशाच याच्यामध्ये आपण जर विचार केला की तिथे ग्रह नाही पण काल्पनिक असा विचार केला तर तुम्हाला गती ही माहिती पाहिजे. तर शनीचं जे राऊंड आहे एका नक्षत्रामध्ये येण्यासाठी त्याला अवधी जो आहे तो 30 वर्षाचा आहे. म्हणजे तो त्या तिथून भ्रमण करताना, जसं आता शनी जो आहे तो शतकानंतर पूर्व भाद्रपदामध्ये गेलेला आहे, तर पूर्व भाद्रपदामध्ये आजच्या मागच्या 30 वर्षांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तो आढळेल. मग तो कधी असेल? आता कुंभेचा शनी तो 94 साली होता. कळलं का? नाही का? मग 94 साली जाते वेळी मागे पुढे करताना जेव्हा शनीचं भ्रमण जेव्हा त्या ठिकाणी होत होतं तर तुम्ही
93 सालातला बॉम्बस्फोट आठवा. लक्षात आलं? सर मी एक विचारू का? हा बोला. हा, काल्पनिक नाही, पण आता रमा एकादशी होती 28 ऑक्टोबरला. तर त्या दिवशी शनी शततारका 4 मध्ये होता आणि रवी स्वाती 3 मध्ये उग्रांश मध्ये होता. मग असं हे जेव्हा सन्मुख वेध होता यांचा, तर मग त्याचं फळ आपण कसं करायचं? कारण रवी शनी दोन्ही पण समोरासमोर होते. कधी कधी कसं असतं मॅडम, की एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये तसं असेल, एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये, आणि जर त्या ठिकाणी सूर्य हा शनीला वेध घेणार आहे असं म्हणायचंय तुम्हाला? हो सर. हा, मग त्यावेळेला सूर्याचा वेध जो आहे तो 3 दिवस 8 तासासाठी आहे. मग त्या जातकाच्या जीवनामध्ये शनी आणि रवीचा वेध जर समसप्तक लागला तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर तिथे लग्न कोणतं आहे? तर कुंभ लग्न आहे का? हा, कुंभ लग्नच असेल. हा, मग लग्न कारण कुंभ जर समोरच. असेल, हा नाही, लग्न कुंभ असेल तरी सुद्धा बघा कसं आहे मॅडम, की इथे समसप्तक वेध जरी असला तरी त्या ठिकाणी कुंभ लग्नाला भाग्यस्थानामध्ये स्वाती नक्षत्र येतं. हो मग त्रिकोण आणि केंद्राचा योग झाला नाही का तो? हो सर. मग आता रवी जर वेध घेत असेल तर त्या रवीच्या वेध घेण्याच्या अधिकारामध्ये 3 दिवस 8 तासाचं दुःख येईल आणि ते हा. तो स्टार्ट होईल. म्हणजे 3 दिवस 8 तासामध्ये एखादी घटना तुमच्या निदर्शनामध्ये येईल किंवा एखादी घटना घडेल इन पर्टिक्युलर पिरियड. येस कळलं सर. का? हो सर, आता बघा, कळालं सर. जरी हे समसप्तक असलं तरी सुद्धा मुख्य कुंडलीमध्ये मॅडम आपण बघितलं तर तिथे नवपंचम येतो आणि आपल्याला असं वाटतं, आपण जनरली एक चर्चा करतो की आता रवीचा आणि शनीचा मूळच्या पत्रिकेमध्ये नवपंचम होणार आहे अशी कल्पना करतो, नाही करत का? हो बरोबर सर. आणि मग त्याच वेळेला तिथे वेध लागलेला असतो आणि मग आपण विचार केलेली कल्पना ही त्याच्यामध्ये साकार होत नाही. येस सर, कळालं सर. थँक्यू सर. Yes. मग तुम्हाला असं लॉजिक वापरलं पाहिजे. मग सेम कुंभ लग्नाला जर तुम्ही मिथुन राशीमध्ये गेलात तर मिथुन राशीच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मिथुन राशीला कनेक्टेड योग आहे का? तर नाही. हा, नाही. नाही आहे ना, कारण का की कुंभेतला जो वेद आहे तो त्या ठिकाणी पुष्य नक्षत्राला जातो ना, हो सर, शततारकाचा पुष्यला जातो डावा वेध. पुष्य, नाही का? मग आता तो त्या ठिकाणी मिथुन राशीला जाणार नाही जरी तिथे नवपंचम असला तरी. पण फक्त आता आपली चर्चा स्वातीबद्दल होते म्हणून मी हा खुलासा केला. Got it? हो सर, बरोबर. हा. येस सर. कारण का की ती दोन्ही चतुष्पाद नक्षत्र आहेत आणि तरी सुद्धा कुंभ राशीचा आणि मिथुन राशीमध्ये जरी चतुष्पाद नक्षत्र, आद्रा नक्षत्र चतुष्पाद आहे मिथुन राशीतला, पण तिथे कनेक्टिव्हिटी नाही. आद्राची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खाली मीनेला येईल एका बाजूला. हो, उत्तर भाद्रपदाला येते. बरोबर. हा, मग ती मीनेला येईल ना. हो सर, बरोबर. मीनेला येते. येस. आणि मग तिथून जर आपण बघितलं खाली दक्षिणेला तर त्या ठिकाणी ती कन्येला येईल. हो, त्याला हस्तला जाते सर. हस्तला बरोबर. येईल ना, म्हणजे फरक हो. पडला ना लगेच. येस सर. हा, म्हणून हे जे चक्र ज्यांनी बनवलेलं आहे ते अतिशय विद्वान गुरुजी होते ज्यांनी हे तयार केलं. आणि हे साधारण व्यक्तीचं काम नाही, हे पण तेवढंच आहे. याला भरपूर शिवकृपा असेल तरच ते काम तुमच्या हातून होऊ शकतं. आणि ही निर्मिती आहे, मी फक्त एक सेवक आहे, मी निर्माण केलेलं नाहीये. मी ते वाचन करून तुम्हाला तुमचा जो काही भाग आहे तो समजवतोय. हे निर्माण करण्याची माझी अक्कल, माझी पोच नाही. ही ज्याने निर्माण केलं ती व्यक्ती कदाचित परमेश्वरच असेल. नाही सर, मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना, खूप जणांनी सांगितलं की हे शास्त्र ऑनलाईन शिकवणं तर शक्यच नाहीये. पण मागे तुम्ही सांगितलं होतं की जरी बोर्ड असला तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाकडे तो चार्ट हवा आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की असं खूप चांगलं हे आम्हाला म्हणजे ग्रहण करता येते आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सांगताय सर. तुम्हाला अगदी तोंडपाठ असतात, आम्ही बघत राहतो की अरे सरांनी हे सांगितलं, हा कुठला, आणि पण अगदी तुमचे अॅक्युरेट असतं सर, डावा कुठला उजवा कुठला. खूप छान सांगता सर. ठीक आहे, गॉड गिफ्ट आहे ते. परमेश्वर काय सांगितलं तुम्हाला
की परमेश्वराशिवाय दुसरं उत्तरच नाही आहे. सर एक शंका होती विचारू. हा बोला ना. आता हे मॅडम बोलले ना, रवी स्वाती 4 मध्ये आहे एकादशीला, आणि शनी शततारका 4 मध्ये आहे. पण 4चा वेध 4ला होणार नाही ना, सम्मुख जरी असला नाही तरी. नाही, तो ऐका, चतुष्पाद नक्षत्राबद्दल चर्चा केली. ओके ओके ओके. हा, आणि धनु नवमाशाने शततारका नक्षत्राचा आरंभ आहे आणि स्वातीचा आरंभ सुद्धा धनु नवमाशानेच आहे. मग पहिल्याचा चौथ्याला म्हणजे धनुला आणि चौथ्या मीनचा मीनला लागेल. बघा तुम्ही, पहिल्याचा चौथ्याला, चौथ्याचा पहिल्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, तिसऱ्याचा दुसऱ्याला. बरोबर. आणि दोन्ही नक्षत्र जी आहेत ही धनु नवमाशाने आरंभ होतात. राईट सर. ओके, थँक्यू. तर आता इथे मूळ नक्षत्र शुक्र गोचरेच्या तृतीय चरणात आहे. त्याने मूळच्या म्हणजे ह्या कुंडलीतल्या शुक्राला वेध लावलाय, रेवती दुसऱ्या मगर आहे कोणीतरी. तुमचं माईक बंद करा मगर सर. हो, त्यांचा व्हिडिओ सुद्धा ऑन आहे. हा बरं, बोला चव्हाण मॅडम. मूळ नक्षत्रात शुक्र आहे आता गोचरेचा. त्याने ह्या कुंडलीतल्या शुक्राला रेवतीला वेध लावलेला आहे. शुक्राने शुक्राला वेध लावलाय. बरोबर आहे. आणि गुरु जो आहे तो वक्री आहे मृग नक्षत्रात. त्याने उजवा वेध रेवतीला शुक्राला लावलेला आहे. व्हेरी गुड. आता त्याला उजवा वेध घेण्याचा अधिकार आहे, कळलं का? आणि शुक्राला सुद्धा आहे. दोन्ही ग्रह जेव्हा एकमेकाच्या शुभ ग्रहाला वेध घेत असतील तर दोन्ही बाजूने शुभ घटना ही निश्चित होईल. मग गुरु पण फलादेश देईल आणि शुक्र सुद्धा फलादेश म्हणून नोकरी लागायचे चान्सेस आहेत ना. हा, मग षष्ठाधिपती आणखी इत्यादी गोष्टी पण आहेत ना मॅडम. कदाचित काय असतं की वयमान पण आपल्याला बघितलं पाहिजे, किंवा शुक्र हा जो आहे तो त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो सौख्य निर्माण करणारा प्लॅनेट आहे. आता सुख हे आनंद अनेक प्रकारचं असू शकतं. मग त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जो गुरु आणि शुक्र हे दोन शुभग्रह हे त्या मूळच्या शुभग्रहाला वेध घेत असतील तर निश्चितच सोने पे सुहागा. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे धनु लग्नाची ही कुंडली आहे. तर धनु लग्नाला लाभाधिपती हा शुक्र आहे आणि षष्ठाधिपती हा सुद्धा शुक्र आहे. तर यदा कदाचित चांगल्यापैकी लाभ मिळू शकते. आणि हा वक्री गुरु हा शुक्राच्या पेक्षा जास्ती काळ तिथे वेध घेणार आहे. त्याची गती कमी आहे आणि शुक्राची गती जास्ती आहे, म्हणून तो 4 दिवसामध्ये परिवर्तित होईल. पण गुरु 4 दिवसामध्ये तिथून निघून जाणार नाही. म्हणजे गुरुचा वेध जो आहे तो दीर्घकाळ नाही का? हो बरोबर. तिथे शुक्रा. हा बोला सर. आता आत्ताचा गोचरीचा रवी विशाखा तृतीय चरणात आहे. आता तो चतुर्थ चरणात जाईल आणि मूळ कुंडलीतला मंगळ जो आहे तो अनुराधाच्या पहिल्या चरणात आहे. आता ते एकमेकांना वेध घेतील, तर आता इथं कसं फळ मिळेल? हा, मग आता रवी भाग्येश आहे. रवी भाग्येश आहे. मंगळ आणि रवी हे एकमेकाचे मित्र आहेत. हो. हा, मग कदाचित त्याच्या जीवनामध्ये रवी भाग्येश असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये भाग्यात थोडासा चांगल्यापैकी बेनिफिट मिळू शकेल. पण कर्क राशीला असणारा मंगळ आलाय का? कर्क राशीला मंगळ नक्षत्रात आहे. मंगळ कर्क राशीला आलेला आहे. मग याचा अर्थ वेदकर्ता ग्रह कोण आहे त्याच्यावरती फलादेश अवलंबून. अच्छा. वेदकर्ता रवी हे सांगते. रवी हा या मंगळाला मूळच्या मंगळाला वेध लावणार आहे. मग मूळचा मंगळ जो आहे त्याला वेध लागणार आहे. तर त्या ठिकाणी वेदकर्ता ग्रह हा कोण आहे तर रवी आहे. बरोबर आहे. हा, मग रवी जो आहे तो भाग्येश आहे आणि
वेद घेणारा ग्रह हा कोण आहे, तर वेश आहे आणि आणि त्या पंचमेश आहे. ठिकाणी पंचमेश आहे. मग हो. पंचमाला त्रिकोणात असल्यामुळे पंचमाला बेनिफिट, अच्छा, बर. पंचम स्थानाला बेनिफिट मिळेल. आता पंचम स्थानाचा बेनिफिट जो आहे, समजा चाइल्ड अँड चिल्ड्रन साठी जर एखादं कार्य असेल तर त्या ठिकाणी जातकाला 3 दिवस 8 तासामध्ये त्याला चांगल्यापैकी फलादेश मिळू शकतो. ओके, कळलं? बर. हो सर. असं आहे. म्हणजे वेद हा गोचरीने जरी आपण पाहिला, पण मूळचा ग्रह असेल तरच तो गोचरीचा ग्रह त्याला वेद घेईल, अदरवाईज हो नाही घेणार. हो हो कळलं का? हो, असं आहे. बरोबर आहे. हो. आणखी आता दुसरा ग्रह कुठला तपासताय? सर बेंद्रे बोलतोय. हा बोला. अतिशय बेसिक शंका विचारतो. मला वाटतं मी हा एक क्लास माझा कुठला तरी मिस झाला. अभिजित नक्षत्राला मला ते कळलं नाही, त्याला फुली मारलेली आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत. ऐका, अभिजित नक्षत्राबद्दल अनेक वेळेला आपण विवेचन केलेलं आहे. तुम्हाला ज्या नोट्स पाठवल्या होत्या त्याची प्रिंटिंग तुम्ही काढली आहे का? हो, काढले. मग त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स दिलेलं आहे. ओके, मी परत वाचतो. हा, त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स दिलेलं आहे. बर. आणि तसंच जर ते डिटेल्स आहे तर तुमच्याकडे सर्वतोभद्र चक्राचं पुस्तक मिलन कुलकर्णींचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा तपशील दिलेला आहे. ठीक आहे, मी वाचीन आणि मला नाही कळलं तर पुढच्या वेळी विचारेन. नाही, पण ते दिलेलं आहे की रोहिणी नक्षत्रातून अभिजित नक्षत्राला वेध लागतो, तर त्याचा एक चरण कुठे जातो, दुसरं चरण कुठे जातो, म्हणजे तिसरं चौथं चरण कुठे जातो, असा भाग आहे. तसा सेम पार्ट जो आहे तो शततारकासाठी सुद्धा आहे, आणि त्याचा नंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. ठीक आहे सर, सॉरी, मी व्यवस्थित नो 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 सॉरी, नॉट एट ऑल. फक्त मी तुम्हाला समजवलं की हा वेद जो आहे तो प्रथम चरण ते चतुर्थ चरण भिन्न भिन्न ठिकाणी त्याचा वेद विचार केला जातो. ओके ओके सर. म्हणून शततारका, रोहिणी आणि पूर्वा फाल्गुनी हे 3 नक्षत्र लक्षात ठेवा. किंवा तुमच्याकडे चार्ट असेल आता, मॅडम जरा बघा, मॅडम तिथे चार्ट ह्या 3 आहे का त्याच्यामध्ये, जसं शततारकाचा ह्याला आहे का, अभिजितला आहे आहे आहे. हा, पूर्वा फाल्गुनीचा आहे का, पूर्व फाल्गुनीचा सुद्धा आहे. आणि त्याच्यात रोहिणीचा आहे, रोहिणीचा पण आहे. मग रोहिणीचा एक जो वेद आहे तो त्या ठिकाणी अश्विनीला जातो, बरोबर आहे? होय होय होय. आणि दुसरा स्वातीला येतोय का? येस, स्वातीला. अशा तऱ्हेने तो त्रिकोण तसा तयार होतो. आणि जरी तो वेद लांब लचक असला आणि तो शॉर्ट असला तरी सुद्धा फलादेश सारखा आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. ओके सर, थँक्यू. तसा पूर्वा फाल्गुनीचा नक्षत्राचा जो वेद आहे तो एका ठिकाणी पुष्यला जाईल, कळलं का? आणि सन्मुख आहे तो त्या ठिकाणी अश्विनीला येईल. होय होय, असं आहे. हो सर, थँक्यू. थँक्यू. बर, कोण विचारतंय? माधुरी भागवत, बोला. नमस्कार सर, माझ्याकडे एक पत्रिका आहे, तर त्याच्यात जन्मतः केतू आणि मंगळ आणि केतू आणि गुरु हे वेध लागलेले आहेत. तर मग ते परस्परांना लावणार ना, याचा अर्थ वेध? हो हो, परस्पर कायम स्वरूपी आणि आजन्म हयात. हा, आणि मग त्याची मग फळं काय असतील? केतूनी वेध लावलाय त्याच्यामुळे. हो, ते गेल्या वेळेला आपल्या शिंदे मॅडमने हा प्रश्न केला होता. तर केतू आणि गुरुचा वेध जन्मताच जर जातकाच्या जीवनामध्ये असेल तर त्याला त्या, जसं इथे लग्नाधिपती गुरु आहे, जीवनामध्ये त्याची जी काही पनिशमेंट असते अगोदरच्या जन्माची, ती त्याला भोगावी लागते. आणि दुसरं काय सांगितलं तुम्ही? दुसरा कोणता? मंगळाला पण आहे केतू. कोणी लावलाय? केतूने. केतूनीच. मग आता त्यावेळेला जर सांगतो केतू आणि मंगळाचा जर असाच भेद जर कायमस्वरूपी जन्माच्या वेळेला लागला असेल, आणि असं असू शकतं, त्यावेळेला मंगळ हा भ्राताकारक आहे, मंगळ पराक्रमेश आहे, मंगळ जमीन जुमल्याचा कारक आहे, मंगळ वाहनाचा कारक आहे.
तर अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाला त्या संदर्भामध्ये यदा कदाचित अपयश येऊ शकतं. ओके. Yes. ठीक. म्हणून थँक्यू. म्हणून प्लॅनेटचे जे काही त्याचे कॅरेक्टर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहता आले पाहिजे. ओके. आले लक्षात सर. थँक्यू. ओके. म्हणजे हा प्रश्न सुद्धा फार महत्वाचा आहे. आपल्याला जेव्हा आपलं आकाश जे असतं त्यावेळेला जातकाचा जन्म येतो, जे ऑर्बिट आहे त्यामध्ये हे सगळे खेळ चालू असतात आणि त्याच्यातून मग जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची हानी पोहोचते. तर त्याच्याकरता उत्तर हवं असतं, त्यावेळेला तुम्हाला ते शोधण्यासाठी म्हणून ह्या सर्वतोबद्ध चक्राचा एक आधार आहे. पण मग असं पण म्हणता येईल का की आता केतूनी गुरुला पण वेध लावलाय, मंगळाला पण जन्मतः वेध लावलाय, तर मग हे दोन्ही ग्रह ज्यांचे अधिपती असतील त्या स्थानांसंदर्भात फळांमध्ये कमतरता येईल असं बघा ना, काय? दोन्ही केंद्र आणि त्रिकोणातला आहे. हा. केंद्र आणि त्रिकोण आहे. जसं की गुरु हा धनु राशीला जर त्या ठिकाणी बघितलं तर या कुंडलीमध्ये या कुंडलीमध्ये तर केंद्र आणि त्रिकोणातला आहे. आणि तुम्ही जी पत्रिका सांगताय तर त्याच्यामध्ये मंगळ हा त्रिकोणातला आहे का केंद्रातला आहे का त्रिकोणातला? मेष लग्न आहे आणि मंगळ पंचमात आहे. मग मंगळ पंचमामध्ये आहे तर तो मेष लग्नाला लग्नाधिपती आहे. हो. कळलं? हो. असं असा विचार करायचा. म्हणून त्या स्थानाला त्या राशीचा जो काही भाग आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. आणि मग लग्नाधिपती म्हणून पण आणि मग तो पंचमात आहे म्हणून पण त्याला पंचमाच्या फळांमध्ये पण कमतरता असं म्हणतात. बऱ्याच वेळेला मॅडम आपण जी दुःख पाहतो ना, आता मी थोडस उदाहरण देतो तुम्हाला की मंगळ जर समजा 4 दिवसानंतर बदलला असता किंवा 2 दिवसानंतर बदलला असता त्याच्या जन्माच्या वेळेला आणि 2 दिवसानंतर जन्म झाला असता तर हा वेळ चुकला असता ना. हो. नाही का? बरोबर. हे विधिलिखित जे आहे ना मॅडम त्याच्यामध्ये आपण कधी हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्हाला ते भरपाई करावी लागते. बरोबर. थँक्यू सर. काही इलाज नाही. आणि शेवटी कसं आहे, आता आपल्याला मी तुम्हाला सांगतो की आता बरीचशी आंदोलनं चाललेली आहेत बाहेर सुद्धा आणि त्या ठिकाणी बऱ्याच समाज जे लोक आहेत ते आपल्यावरती आंदोलन करतायत आणि असे आंदोलन करताना 1000 वर्षापूर्वी सुद्धा अशी अनेक आंदोलनं झाली होती. पण तरी सुद्धा आपला धर्म जो आहे तो अजूनही जिवंत आहे, साबित आहे. बरेच अत्याचार झाले होते पण तरी सुद्धा या धर्मामध्ये आपल्या राजाने सुद्धा वनवास पत्करला होता आणि त्याची मग भरपाई कृष्ण लीलेमधून केलेली आहे. म्हणून रामाने स्वखुशीने स्वविचाराने संन्यास पत्करला होता. म्हणजे वनामध्ये गेले होते ना ते. वानप्रस्थ आश्रम केला होता ना. आता त्या दरम्यान तिथे श्रीकृष्ण आल्यानंतर ती सगळी भरपाई झाली. म्हणजे असं घडतं अनेक लाखो वर्ष झाले. तुम्ही तर स्वतः याज्ञिक आहात, तुम्हाला जास्ती माहिती आहे. आम्ही साधारण लोक आहोत. नाही जास्त असं नाही. ठीक मी आहे, माझं त्याच्या संदर्भात अभ्यास असतो चालू. थँक्यू. म्हणून सर्व जे आहे ते हरिचरणामध्ये ठेवावं. नंतर तो निवड करेल की काय करायचं. बरोबर. कळलं का? शेवटी ते सर्व क्षेत्रामध्ये युद्ध आहेत. आता आम्ही पण ज्योतिष शिकवतो, आम्हाला पण युद्धाला सामोरं जावं लागतंय. त्याला घाबरायचं कारण नाही. जर आपल्या पाठीमागे किंवा आपल्या पुढे जर श्रीकृष्ण असेल तर त्या ठिकाणी कशाला घाबरायचं. बरोबर. बरोबर. थँक्यू. नेक्स्ट आणखी कोणाचा आहे प्रश्न? आपल्याला फलादेशाकडे जास्ती लक्ष द्यायचं आहे. मग तुम्ही काल्पनिक फलादेश पण विचारा, वेद विचारा, हरकत नाही. आपण त्याच्यावरती चर्चा करू. दरवेळेला हीच कुंडली तुमच्याकडे येईल असं नाही, पण तरी सुद्धा वेदांचं महत्व तुम्हाला कळणं अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार सर. नमस्ते. डिसेंबर मध्ये वृश्चिकेत आपला रवी असेल गोचर सर, आणि गोचर मंगळ सुद्धा ह्याच्यामध्ये येईल, जे चालू आता पुष्य नक्षत्रात जाईल. मग
गोचरीचा गोचरीला वेध लागेलच ना सर? लागेल मग लागेल लागेल. आता गोचरी बघा, कधी कधी असं असतं, ज्या वेळेला तुम्ही जागतिक घटनेच्या वरती जेव्हा तिथे तुम्ही पाहता, तर त्यावेळेला तिथे पूर्वापासून ही तयारी सुरू असते. उदाहरण तुम्हाला मी सांगतो, जसं की आता राशांतर होणार आहे रवीचं, बरोबर आहे की नाही, 16 तारखेला हो सर. दरम्यान. हो आणि त्यावेळेला हो अनुराधा नक्षत्रामध्ये, सॉरी, विशाख नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये सूर्य येईल. त्यावेळेला त्याचा वेध जो आहे तो तो त्या ठिकाणी धनिष्ठा नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये लागेल, पण तो असा असेल. आणि नंतर जेव्हा जेव्हा तो अनुराधामध्ये येईल, त्यावेळेला आश्लेषामध्ये वेध लागेल. आणि आश्लेषामधून रवी पुढे पुढे सरकत जाईल, तसा मंगळ सुद्धा वरून असा असा सरकत जाईल. पण जेव्हा ज्येष्ठामध्ये रवी जाईल, त्यावेळेला तिथे मंगळ कधी ना कधीतरी क्लच मध्ये येणार. समजलं? आता राहिला हो भाग सर. असा की वेधकर्ता ग्रह हा दरवेळेला सन्मुख वेध घेऊ शकेल का, तर त्याच्यामध्ये थोडंसं ऑब्जेक्शन आहे. बघा, असं आहे, आपण काय सांगितलेलं आहे की जर समजा एखादा ग्रह, मंगळ आता वक्री होणार आहे की नाही, हो सर. हो. ज्या वेळेला तो अश्लेषा नक्षत्रामध्ये वक्री असेल किंवा पुष्य नक्षत्रामध्ये वक्री असेल, तर त्याला फक्त उजवा वेध घेण्याचाच अधिकार असेल. आणि तो उजवा वेध जो आहे तो त्या ठिकाणी शततारका नक्षत्राकडे किंवा त्याच्या पूर्व भाद्रपदा नक्षत्राकडे त्याचा वेध लागेल. हो बरोबर. हो बरोबर आहे की हो नाही? बरोबर. मग तिथे हो हो तो बरोबर आहे सर. त्याला डावा किंवा सन्मुख वेध घेण्याचा अधिकार नसेल. हा, मग नसेल. फक्त रवीलाच त्याला वेध घेण्याचा अधिकार असेल. मग रवी हा ह्या कुंडलीमध्ये किंवा जनरली आपण जर बघितलं की वातावरणामध्ये, तर रवी मंगळाचा समसप्तक योग आणि समसप्तक म्हणजे वेध, समसप्तक वेध जर होणार असेल, तर जागतिक किंवा तत्सम काही गोष्टी अशा घडामोडी होण्याची शक्यता आहे. जसं एक काल घटना घडलेली आहे की नेतन्याहूला अटक करा, 124 देशामध्ये त्यांना वॉरंट इश्यू केलेलं आहे. हो सर. 124 देशाने वॉरंट इश्यू केलेलं आहे. म्हणजे ते आता 124 देशामध्ये त्यांना जाण्यासाठी बंदी आलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्या हालचाली सुरू झाल्या आणि ज्या माणसाने केस, पब्लिक प्रॉसिक्युटर होता, त्यालाच आता बरखास्त केलंय आणि ती केस व्हॅलिड होणार नाही. त्यांनी जजची पण बदली केली. जज साहेब म्हणाले की मला आता ह्याच्यावरती पूर्ण स्टडी केली पाहिजे, त्याच्यानंतरच मी निर्णय देईन. म्हणजे अशा काही जागतिक घडामोडी जेव्हा होतात, तर ह्या 3 दिवस 8 तासामध्ये अशा अनेक घडामोडीमध्ये बदल होऊ शकतो. हो सर. म्हणजे आता रवी मंगळाला वेध घेईल आणि मंगळ इकडे उजवा फक्त, कारण तो वक्री असल्यामुळे. येस. मग तिथे त्याला तो ग्रह सापडतोय का? हो, त्यावेळी ते वक्री आहेत ना, 6, 7, 8 डिसेंबर 9 अशा टायमाला रवीचं असं सरळ जाईल, पण मंगळ वक्री असेल तर रवी त्याला वेध घेणारच आहे. तो त्याच्या क्लच मध्ये येतोच आहे. बरोबर. मग हो सर. रवीचाच फलादेश द्यायला रवी वेध हो. करता म्हणून सांगावं. रवी वेध करता होऊन तो मंगळाला वेध घेईल. ओके येस. सर. हो, थँक्यू सर. चला. हो, समजलं सर. आणि सर म्हणून ते कालच्या घटनेचं पण आहे ना, ऍक्च्युली आता नेतन्याहू तर माघार घेणारच नाहीयेत. त्यांनीच तो निश्चयच झालेला आहे. त्यांना 124 देशांनी जरी बॅन केलं तरी त्यांनी खूप विचारपूर्वक पावलं उचलली. ते जाणारच नाहीत देशाच्या बाहेर, तर काय करणार? हो बरोबर. असं आहे ना, तुम्ही हो सर. प्रांतच आणि ओलांडला नाही. बोला. नाही. हो हो, म्हणजे त्यांचा ऍक्च्युली निर्णय तसं पाहायला गेलं ना, त्या लोकांचं त्यांचा जो निर्णय तर त्या देशाच्या हितासाठी आहे पूर्ण. म्हणजे मला तरी असं वाटतंय, माझं वैयक्तिक मत असू शकतं, हे चुकीचंही असेल कदाचित, पण मला ते त्यांचा निर्णय पटतोय, कारण का त्यांनी त्या स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार केलाय भरपूर. प्रत्येकाने आपल्या परिवारातले, आपण जर तिथे रिस्पॉन्सिबल पर्सन असू, तर आपल्याला ती जबाबदारी पेलावावीच लागते. हो सर. नियम आहे. आता वर्ष होऊन गेलं त्यांचं युद्ध जागतिक, त्यांचा तर म्हणजे 13 महिने झाले. 13 हो महिने झाले. आणि हो अजूनही युद्ध लांबणारच आहे. आणि आता बरेचसे देश त्यांच्या मदतीला येणार आहे. ओके. बऱ्याच देशांचं अतिशय वेगवेगळ्या तऱ्हेचं करंट अफेअर्स मध्ये तुम्ही रोज ऐका किंवा वाचा. करंट अफेअर्स मध्ये भरपूर गोष्टी घडतात. हो सर.
आणि आता ते ट्रम्प आल्यामुळे तो पण अजून एक थोडा आहे, तो एक भाग सुरू झालाय अजून नवीन. जानेवारी ऑनवर्ड 5 तारखेचा जानेवारी नंतर. हो मग हो तेव्हा सर. बघा सूर्य हो धनु राशीमध्ये असेल 5 जानेवारीला, हो नाही का? हो सर. तर अशा ह्या घडामोडी ह्या सतत घडत असतात. एनिवे, आणखी हो सर, काल्पनिक थँक्यू काही सर. तुम्हाला विचार? थँक्यू, धन्यवाद. सर मी विचारू एक? हा, विचारा. सर रवी आता अनुराधा मध्ये जेव्हा येईल, हा, अनुराधा पहिल्यामधून मूळ कुंडलीमध्ये समजा रवीच आश्लेषा नक्षत्र चतुर्थ चरणात आहे, तर तिथे हा अनुराधा 1 मधून तो तिथे वेध घेईल, सन्मुख हो वेध. रवीच रवीला वेध घेईल आणि हो, मूळ कुंडलीतल्या रवीला समजा वध तारा आहे, येस. मग नाही, त्याचा आता बघा काय असं आहे फलान मॅडम, होईल? की या ठिकाणी मॅडम, की तुम्ही ताराचक्रामध्ये जाऊ नका. आता भाग हा असा आहे की सूर्याला वेध घेतला तरी घेतला. सुद्धा हा हे 2 एकमेक पापग्रह आहेत. हो तर त्या ठिकाणी कर्क रास ही अष्टमामध्ये येते, हो आपण मगाशी विषय झाला. हा आणि त्या ठिकाणी जी वृश्चिक रास आहे तर ती 12व्या स्थानामध्ये येते. हो अष्टम आणि 12वं आपण त्याला 9 पंचम योग बनतो. अशा तऱ्हेने तो सन्मुख वेध होणार आहे. हो अनुराधा ते आश्लेषा प्रथम चरण, आणि अनुराधाचं आश्लेषाचं चतुर्थ चरण, आणि चरण. अनुराधाचं हा पहिलं चरण. तर पहिलं त्याला चरण. तो हो वेध होईल. तर तो हो फक्त 3 दिवस 8 तासासाठीच असेल. तर हो त्यावेळेला ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडू शकतील असा भाग आहे. आता त्याच्यामध्ये आपण बघितलं तर तिथे दुसरा पण ग्रह आहे, चंद्र, पण तो थोडासा हं. पुढे आहे, हो तो वृश्चिकेमध्ये आहे, हा नाही का? हो हो आणि तिथे शनी सुद्धा आहे वृश्चिकेला, हम्म. का केतू आहे, सॉरी हा केतू आहे, केतू. केतू. मग आता त्या ठिकाणी ते जे वेध होतात, तर त्यावेळेला हम्म. तुम्हाला त्या वेधावरती विचार केला पाहिजे, दोन बरोबर, दोन्ही ज्याचा त्याच्या पापग्रह जीवनात. असल्यामुळे तसं फलित तशा ह्यानी मिळेल. फक्त एवढंच आहे की कालमर्यादा, म्हणजे एखादं कमी दुःख आहे. हे किती काळ राहील. आणि कधी कधी काय असतं मॅडम, की एखादं दुःख सुरू होतं आणि ते हं. भरपूर लांबलं जातं. आता बऱ्याच वेळेला काही माणसं रात्रीपर्यंत एकदम ठीक-ठाक असतात आणि नंतर हो सकाळी आजारी असतात. हो आणि मग ते आजारपण बरोबर. त्यांना मग भरपूर प्रोसेस करावा लागतो. त्याला हा कारण काय, की ग्रहाची स्थिती ही अशी बिघडलेली असते म्हणून. बर हो सर. ओके सर, समजलं. कळलं का? थँक्यू असं सर. आहे. थँक्यू. बोला. आता जी मंडळी पहिल्यांदा सर्वतोपरी चक्र आपला जो क्लास सुरू झाला तिथपासून नसते, आता ते बरेच लोक बाहेर निघत आहेत, कारण का ते जस्ट न्यू कमर आहेत म्हणून. तरी सुद्धा जर तुम्हाला काही कळलं नसेल तर विचारा. आता 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, मग नंतर प्रत्येक जण आपापला अनुभव सांगेल आणि त्याच्यावरती प्रश्न उत्तर होतील. बोला. आता वेळ कमी राहिलेला आहे. पुढच्या वेळेला दुसरी कुंडली लावली जाईल. चव्हाण मॅडमचा क्लास उद्या सुरू होणार आहे, तर सगळेजण आमंत्रित आहात. हा, बोला भागवत मॅडम. सर नमस्कार. आपण जेव्हा असं म्हणतो की अमका वेध नैऋत्येकडून ईशान्येकडे जातो किंवा वायव्येकडून इकडे जातो, तेव्हा त्या दिशांचा काही सिग्निफिकन्स आहे का? हो, देश ना, हा सांगतो ना तुम्हाला. हा देशाबद्दल दिशा, बोलताय हा हो हो, की अमुक इकडून पूर्वेला जातो किंवा असं जेव्हा आपण म्हणतो वेध अमुक दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जातो नैऋत्येकडून, तर त्या दिशांचा काय सिग्निफिकन्स आहे असा माझा प्रश्न. हा, असं आहे की त्याला एक भाषा अशी आहे की वेध करता ग्रह हा कोणत्या पॉकेट मधून वेध घेणार आहे, हा आणि त्या ह्याच्यामध्ये तो वायव्येकडून वेध. जसं आता श्रवण नक्षत्र हे वायव्येला आहे, धनिष्ठा हा उत्तर वायव्येला आहे, हा श्रवण पश्चिम वायव्येला आहे. तर हा त्याला फक्त नाव असं आहे की वेध करता ग्रह हा पश्चिम वायव्येकडून वेध हा घेणार आहे. हा मग तो पश्चिम वायव्येकडून उत्तर वायव्येला पण वेध घेऊ शकतो, असे हा नियम आहेत का. हा कारण धनिष्ठा आणि बरोबर. श्रवण ह्याचे हा एकमेकाला वेध लागतात.
हो, पण ते अमुक दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वेध घेतो, त्या दिशेमुळे नाही, त्या त्याचा दिशा काय झालाय? सांगतो तुम्हाला, सांगतो. हा आता दिशेमध्ये असं आहे मॅडम, की ज्या वेळेला तुम्ही जिथे स्वर असतो किंवा व्यंजन असतं, हा तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर धनिष्ठा नक्षत्राला ग स नावाचं व्यंजन आहे, कळलं ना? आणि ज ख हे मकर राशीला आहे, हो हो कळलं का? हो सर, मग हो त्या सर. ठिकाणी पर्टिक्युलर एखादी व्यक्ती त्या नावाची, हा त्या स्वराची, त्या व्यंजनाची हा तुमच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचं आक्रमण किंवा अन्याय किंवा चांगलं ओके हित हे करू शकतं. ते ओके वेदकर्त्या ग्रहावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. म्हणून स्वर आणि व्यंजन जी आहेत, ही सुद्धा हा आपली पाठ असायला हवी, हा नाही का? हो 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 सर. असं आहे. ओके, थँक्यू सर. म्हणून अवकाडा चक्र हे प्राथमिक शिक्षेचं ज्योतिषातलं पहिलं काम काय हो आहे तर अवकाडा चक्र. हो त्याच्यानंतर तिथी, वार, नक्षत्र, करण, योग. बर, पुढे आणखी तुम्हाला कळलं नाही असं का? आणखी काही विचारायचं विचारू शकता ना तुम्ही. एखाद्या वेळेला असं सर मी विचारा विचारू? तुम्ही की चतुर्थ हा विचार. सर जर का आता शनी शततारका नक्षत्राच्या 4थ्या चरणात आहे आणि त्याचा सन्मुख वेध लागणारे स्वाती नक्षत्राच्या 1ल्या चरणाला, तिथे चंद्र आहे सपोज एखाद्या जातकाचा, आणि बरोबर. तो चंद्र म्हणजे हा तो जर षष्ठात आहे मूळ पत्रिकेत, ओके ओके. तर त्याला म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने किंवा षष्ठ स्थानाच्या दृष्टीने तापदायक जाईल हा सगळा काळ. बघा, आता वृषभ लग्नाला तूळ रास ही षष्ठ स्थानामध्ये येते. वृषभ लग्न आहे का? हो बरोबर. हो आता वृषभ लग्न. षष्ठ स्थान, हा षष्ठ स्थानामध्ये ती रास येते आणि त्याला काल्पनिक जर शनीला हा वेध लागला असं आपण समजू, आणि तो वेद करता ग्रह हा हा शनी आहे, हे पण तेवढंच खरं आहे. मग हो जर हो त्या हो शनीची जी स्थिती आहे आणि हा सन्मुख वेद आहे, तर त्यावेळेला हो सन्मुख वेद घेण्याचे अधिकार शनिग्रहाला आहेत का, हा पहिला प्रश्न. हो हो आणि त्या सूर्याच्या स्थितीवरती त्याची जे अवलंबून आहे. तर ठीक हा आहे. आता तिथून तुम्ही जर बघितलं तर आता सध्या जो हा शनी त्यावेळेला कन्या राशीमध्ये होता, ज्यावेळेला हा शनी कुंभ राशीमध्ये असताना, म्हणजे बरोबर. शतवार्का नक्षत्रात असताना. मग आता हा त्यावेळेला शनी हा वक्री होता का, तर त्याला फक्त उजवा वेध, सन्मुख वेध घ्यायचा अधिकार अधिक नाही. नव्हता. हा नव्हता म्हणजे तो बरोबर. चंद्राला त्रास देणार नाही. नाही. हा कळलं का? ओके. म्हणजे चंद्र हा त्याच्यापासून बचावात्मक आहे, सेफ्टी आहे चंद्राला. हा तो वक्री असल्यामुळे. येस, करेक्ट. हा वक्री असल्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्याला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जरी तो समसप्तक योगामध्ये वेध घेण्याची शक्यता आपल्याला जाणवते, पण तेव्हा हा सूर्याची स्थिती आणि जो वेद करता ग्रह आहे त्याची स्थिती काय आहे, म्हणून वक्री, मार्गी, अतिचारी याचे नियम हे भिन्न आहेत. कळलं? बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे असा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यावरतीच फलित अवलंबून आहे. आणि हे सगळं बेस हा ग्रामर आहे, तो माहिती असायला हवा. गीता सावंत, तुमचं म्हणणं काय आहे? सर माझा एक प्रश्न होता. जर राहूचा वेध लागत आहे सूर्याला लाईफ टाईम, मग त्याचं आपण कसं प्रिडिक्शन देणार? लाईफ टाइम जर सूर्याला वेध लागत राहूचा असेल, वेध सूर्याला, एक सूर्याला, मिनिट, बुधाला. एकमेकाचा वेध एकमेकाला लागणं म्हणजे तो वेध आहे. रवी सुद्धा वेध घेणार आणि राहू सुद्धा वेध घेणार. त्याचा हा अर्थ हा हा सूर्य त्या ठिकाणी डॅमेज होणार, राहू डॅमेज होणार नाही. मग अशी स्थिती आकाशामध्ये अनेक वेळा येते हा वेदशास्त्राच्या अनुसरून, की त्या हा ऑर्बिटमध्ये तसे वेध लागलेले असतात. म्हणून जातकाचं जेव्हा आपण पत्रिका वाचतो आणि आपल्याला जेव्हा उत्तर हा सापडत नाही,
तर त्यावेळेला हा अशा वेदाची चौकशी करणं किंवा त्या ठिकाणी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. सर कारक परत्वे निगेटिव्ह भेटणार ना रिझल्ट? नक्की, प्रश्नच नाही. कारण परंतु ते आहेच. आता कधी कधी आता सूर्य हा हा आरोग्याचा कारक आहे. पण ऐकणं हा बाळा, ऐकणं हा की हा रवीला राहूपेक्षा जास्ती अधिकार नाही. राहूला त्याच्यापेक्षा अनेक पटीने अधिकार आहेत. कारण का की त्याची हा गती जी आहे ती त्या एका नवमाशामध्ये हा साधारणतः 60 दिवस आहे. 62 days. हा 62 days. हा बरोबर. कळलं? मग त्या 60 दिवसामध्ये तो तर जन्माला हा आलेलाच आहे. दॅट यू कांट हा अवॉइड इट. हा 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 सर कारण आता आपण 7 दिवस. शनी चंद्राबद्दल बोलतोय, हा केतू बेटा, बद्दल बोलतोय, म्हणून हा मी राहू बेटा, बद्दलचा काल्पनिक हा प्रश्न हा विचारला. बरोबर तसंच आहे. सर एक मिनिट, हा लेट मी फिनिश. जर सूर्याबरोबर बुध असेल तर तर त्या बुधाला जसं सुद्धा सूर्य आणि राहूचं एकामेकाला हो लागतं तर हो बुधाला हो वेध लागणार ना, म्हणजे लागणार बुध लागणार. डॅमेज होणार ना सर? नक्की बुधाचे अधिकार कमी होणार, डॅमेज होणार. म्हणजे काय की बुध जे देऊ इच्छित आहे तो बुध आदित्य हं. योग संपुष्टात येईल. सर अशा प्रकरणामध्ये आपण इथे आलो ना, कृष्ण भक्ती, भक्ती, अध्यात्म, तर इथे थोडं कमी होऊ शकतं का ह्याचा इफेक्ट? बघा, पहिली गोष्ट भले म्हणजे म्हणजे तुम्हाला नाही नाही, एक हा हा बोला मिनिट, बोला सर. लेट मी स्पीक. हा असं आहे बेटा की जेव्हा हा तुम्ही माया अंतर्गत उतरता, या सगळ्या मायांतर हा गोष्टी जेव्हा घडतात, तर हा त्या याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर मायामुक्त झालात तर तुम्हाला हा कुठलेही दुःख येणार नाही. जर तुम्ही तर दुःखी आई असाल. हा, हा. मी सर एक्सेप्ट करते. समजा एखाद्याची पत्रिका जन्मपत्रिका आहे, आपण तो योग पाहिला, लहानपणापासून आपण त्याला एक उपाय म्हणून दिलं, तरी पण यंग एज मध्ये त्याला तो त्रास होणारच, कारण तो मायामुक्त नाही होणार, राईट? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 40-45च्या नंतर थोडं त्याला समजदारी पण येणार, त्याने जे त्रास भोगलाय त्याचा तो अनालिसिस पण करेल, आणि नंतर हळूहळू तो होत जाईल, तर त्याला ती झगडण्याची प्रवृत्ती किंवा सहनशक्तीची प्रवृत्ती ती येणारच ना सर, म्हणजे ते इफेक्ट कमी होईल ना. आता ऐक माझं 2 मिनिटं. आमचे एक हा गुरुजी आहेत. गुरुजी म्हणजे हा माझ्यापेक्षा भरपूर लहान आहेत, पण आम्हाला ते स्वामी आहेत. आता हा भरपूर हा लहान आहेत. 93 साली त्यांनी इस्कॉन जॉईन केलं होतं हा आणि ते बॉम्बे IIT हा इंजिनियर, हा इलेक्ट्रॉनिक्स हा मास्टर. हा आणि त्यांनी इस्कॉन जॉईन केल्यानंतर त्यांनी मेंबरशिप बनवायचे त्यांना काम मिळालं. हा आज ते एवढ्या मोठ्या पदावरती आहेत. त्याच्यानंतर हा माझी 30 वर्षानंतर भेट झाली. हा त्यांचं एकदा प्रवचन होतं गिरगाव चौपाटी हा इस्कॉन मध्ये, तेव्हा भेट हा झाली. 30 हा वर्षानंतर बघितलं त्या व्यक्तीने, तेव्हा 30 वर्षा अगोदर ती किती लहान असेल. हा बरोबर आहे. हा आत्ताच ते 51 वर्षाची साधारणतः आहेत आत्ता. म्हणजे ते 20 मला वर्षाचे होते तेव्हा. आणि त्यावेळेला 19-20. त्यांनी हा IIT कम्प्लीट केलं होतं हा आणि भक्ती मार्ग स्वीकारला होता. तर कधी कधी हा जातकाच्या जीवनामध्ये जर असा भक्ती मार्ग स्वीकारण्याची गरज किंवा नशीब असेल, तर त्या ठिकाणी जातकाचं दुःख, आणि आता ते त्यांच्यावरती एवढी जबाबदारी आहे इस्कॉनची की ते हा फार मोठ्या पदावरती आहे. हा फार मोठ्या पदावरती आहे आणि देशी हा भ्रमण करत असतात आणि कृष्ण प्रचार करत असतात आणि संन्यासी हा आहेत. हा मग एवढं शिक्षण घेऊन सुद्धा जर संन्यासी हा राहणं म्हणजे अशा हा तऱ्हेचा योग कुठे ना कुठेतरी कुंडलीमध्ये असतो ना. हा कुठेतरी कुंडलीमध्ये असणारच असणारच तो. थँक्यू असं आहे. थँक्यू सर. माझे एक रिक्वेस्ट होती, माझ्याकडे फक्त 10 पेजचे नोट्स आहेत, मला तुमचे नोट्स हवेत सर, तुमचे ओरिजिनल नोट्स. ठीक आहे, मी तर मी पाठवतो. मेसेज करेन, मला पाठवा सर. थँक्यू ठीक सर. आहे. तुझं इंग्लिश चांगलं आहे, तुझं इंग्लिशमध्ये पण पाठव. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. ओके बेटा. बरं, आता निघायची वेळ आहे. मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे. मुकेश भाऊ आहात ना तुम्ही? बरं ठीक आहे. आता समारोप करूया थोडक्यामध्ये. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? तर नमस्कार सगळ्यांना. छान झाला क्लास. आणि तुम्ही वेद जे अक्षरांना पण वेद शिकवले ते पण छान सांगितले. अवकडा चक्र पाठ हवं सगळ्यांचं. आणि कुठले ग्रह कुठल्या ग्रहाला वेध लावतात, मूळचे ग्रह पण मूळच्या ग्रहाला कसे वेध लावतात
तेही सांगितलं. तर खूप अतिशय सुंदर झाला क्लास सर. थँक्यू. खूप छान झाला. धन्यवाद. थँक्यू. बरं, हळदणकर मॅडम आहात का? हो सर. बोला. थोडक्यातच बोलणार आहे सर. आज प्रथम तुम्हाला नमस्कार करते. मुकेश भाऊ, गीता मॅडम, कुबल मॅडम, सगळ्यांना नमस्कार. सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा नमस्कार. आजच्या व्याख्यानाची सुरुवात सूर्य वृश्चिकेत जायच्या तयारीत आहे तेव्हा हवामानात कसा बदल होत जाणार आहे या भूगोलाचा परिचय करून तुम्ही आजच्या व्याख्यानाला सुरुवात केली. अर्थातच रवी वृश्चिकेत जाणार तेव्हा काय काय बदल घडवून आणेल याची फार आधीपासूनच्या म्हणजे बऱ्याच ह्याच्यात तुम्ही चर्चा करता. काल सुद्धा नवीन विषय होता उपग्रहांचा, तेव्हा सुद्धा रवीची चर्चा आणि रवीच्या बदलाची येणारी काही संकटांची किंवा काही होणाऱ्या बदलाची चुणूक ही तुम्ही काल दिली. आजचं लेक्चर वेदावर मला वाटतं तिसरं असेल. एकूण आजचं 8वं लेक्चर सर्वतोभद्रावरचं झालेलं आहे. त्यामुळे वेद या विषयावर बरंच संपृक्त आणि सविस्तर आणि खूप लोकांच्या समस्यांना उत्तर दिलेली आहेत. त्यामुळे लोकांना आता हा म्हणजे विद्यार्थ्यांना हा एक दृष्टिकोन क्लिअर झालाय की सध्या आपण बघतोय शनी बरेच दिवस वक्री आहे, गुरु आता वक्री आहे, मंगळ आता वक्री होणार आहे आणखी 1-2 दिवसांनी. तेव्हा या सगळ्या वक्री ग्रहांचा आणि गतीचा फक्त उजवा वेग हा लक्षात घ्यायचा आहे. आणि सन्मुख वेग, नैऋत्य, आता भागवत मॅडमनी पण एक प्रश्न विचारला होता की नैऋत्येकडून येणारा वेग आणि ईशान्येकडून येणारा वेग त्याच्यात काय फरक आहे. गेल्या वेळेस पण मला वाटतं ह्याचं उत्तर तुम्ही दिलं होतं की नैऋत्येकडून जेव्हा वेग घेतला जातो तेव्हा तो तीक्ष्ण स्वरूपात असतो. त्या मानाने ईशान्येचा वेग तेवढा तीक्ष्ण असत नाही. माझ्या जेवढं लक्षात आहे ते कदाचित म्हणजे त्याची उजळणी व्हावी म्हणून मी हे मांडलं सर. एखादा जेव्हा पापग्रहाचा वेध घेतो तेव्हा तो 100% अशुभ फल निष्पत्ती करतो. चांगला ग्रह शुभ ग्रहाचा वेध घेतो तेव्हा तो 100% चांगला रिपोर्ट देतो. गुरुने शनीला वेध घेतला तर ते समग्रह असल्यामुळे 50%च तो चांगला फळ देतो. तर अशा पद्धतीने मकरेचा अष्टमेश म्हणून सूर्य आणि धनुचा अष्टमेश म्हणून चंद्र यांचा जेव्हा वेध घेतला जातो तेव्हा अष्टमेशाची फलनिष्पत्ती तिथे होत असते. हा खूप पुन्हा पुन्हा सांगितलेला मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती वाईट ग्रह आपल्या समोर असतील, जन्मतःच एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहाचा वेग घेत असेल तर आयुष्यभर आपल्याला त्याची फळं भोगावी लागतात. अशा वेळेला आपल्या कर्मामध्ये बदल करून परमेश्वराच्या सानिध्यात राहून मोहातून मुक्त होऊन आणि आचरणामध्ये चांगल्या शुद्ध आचरण ठेवलं तर परमेश्वराच्या कृपेने नशिबात निश्चित बदल होतो आणि आपल्यावर येणारी संकट ही थोडीशी कलाटणी देऊन निघून जातात किंवा सुसह्य होतात. या विचारांवर तुम्ही नेहमीच भर दिलेला आहे आणि या विचारांचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. ही खूप चांगल्या विचाराची देण याच्यात दिली. आणि सर्वतोभद्र याची व्याख्या सांगताना अभद्र गोष्टी काढून टाकायच्या असतील तर भद्र म्हणजे चांगलं, तर चांगल्या गोष्टीकडे आपण कसं जावं याचं एक दिशा तुम्ही नेहमीच व्याख्यानातून देत असता आणि तोच सर्वतोभद्रचा आदेश आहे किंवा सर्वतोभद्रचा निकाल आहे. तेव्हा सर खूप चांगल्या पद्धतीने सर्वतोभद्रवर तुम्ही फोकस केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये रस घेतलाय. तेव्हा या सगळ्या कम्युनिकेशनचं आणि तुमच्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. कुबल मॅडम समारोप करा.
मला वाटलं कोणी बोलतंय का म्हणून मी थांबले होते. हरकत नाही, कोण आणखी बोलत हा असेल तरी चालेल. ठीक आहे. मुकेश भाऊ आहेत का तुम्ही? मला बोल सर. आहे सर. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आज तुमच्या वेळेच्या आत होईल, काळजी करू नका. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आपल्या हळदणकर मॅडम आणि चव्हाण मॅडम दोघींनीही छानच केलाय, म्हणजे हे काय समारोप. पण आता मॅडमनी पण सर्वतोभद्र चक्राची डेफिनेशन म्हणा किंवा त्याच्याबद्दल छानच सांगितलं. आणि सुरुवातीला आपल्या चव्हाण मॅडमनी पण भरपूर म्हणजे 1-2 मिनिट पण चांगलं सांगितलं. म्हणजे सर्वतोभद्र चक्र एक्झॅक्ट काय आहे आता सगळ्यांना हे कळालंच आहे. आम्ही 3-3 वेळा शिकतोय तरी पण आम्हाला अजून नव्याने भरपूर शिकायला मिळतं. अगदी जे नवीन असतील थोडस हे होईल, पण त्यांनी मागचे पण व्हिडिओ जर बघितले तर अजून त्यांना छान कळेल. म्हणजे क्लासला येण्यापूर्वी ते व्हिडिओ बघून यायचं, म्हणजे अजून मग त्यांना म्हणजे ज्ञानात तर भर पडतेच, पण एक्झॅक्ट थोडस तरी समजते. तर सर आता मी जास्त काही बोलत नाही, पण मेन म्हणजे जे नवीन लोक आहे त्यांनी तेवढं लक्षात ठेवायचं की हे वेद घेताना बाकीच्या तर कुंडल्या म्हणजे ते काय नवतारा चक्र वगैरे ते तर ते बघतील, पण वेदाचंच जरा थोडस अवघड जाऊ शकतं. म्हणून सुरुवातीला एवढं लक्षात ठेवायचं की म्हणजे त्या गतीवर वेद जो करता म्हणजे जो ग्रह आहे त्याची गती मेन इम्पॉर्टंट आहे. वक्री जर ग्रह असेल तो वेद घेणारा तर तो उजवाच वेद घेईल, आणि शीघ्र किंवा अतिचारी असेल तो डावाच वेद घेईल, आणि नॉर्मल गती असेल तर तो सन्मुख वेद घेईल. आणि वेद घेताना पण तो वेद म्हणजे त्याचं चरण पण बघावं लागेल. 1चा 4ला लागेल, 4चा 1 व्हाईस वर्सा, तसंच 2चा 3ला आणि 3चा 2ला. या म्हणजे ह्या मूळ गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, म्हणजे त्यांना पुढचं व्यवस्थित जाईल म्हणजे. आणि मग तुम्ही हे पण सांगितलं ते शनीला पण वेध होतो त्यावेळेस 100% हानी हो होईल. हो. आता मॅडमने हे केलंच. आणि गुरु शनी हे सम आहेत, म्हणून त्या शनीला जरी लागला गुरुचा वेध तर त्याला फायदाच मिळेल, पण 50%, कारण शनी पापग्रह आहे असं म्हणून. आणि मग त्यांचे ते तुम्ही हे पण सांगितले म्हणजे गुरु 1 अंश 12 दिवस, पण त्याची गती म्हणजे जास्त वक्री झाला तर ते दिवस कमी होतील, ते 35 ते 36 दिवसांकडे येईल. आणि मग आता अजून काय, गुरु शनी कक्षेच्या पलीकडील ग्रह म्हणून ते जास्त काळ वक्री होतात, ते पण तुम्ही असं सांगितलं. आणि वक्री ग्रह कसे होतात ते मी परत परत का मेन्शन करते, कारण सूर्यापासून ग्रह तो 6-7-8 गेला की तो नक्की वक्री होणार. म्हणजे हे सोपं एक सूत्र तुम्ही बऱ्याच वेळा सांगितले, पण मी आता परत मला मेन्शन करा वाटलं. आणि षडाष्टक योगाचा पण वेध होऊ शकतो, तिथे आपण सिंह येस, आणि होऊ शकतो. मकर हे मेन्शन केलं. आणि अजून तो आपला अभिजित वेद आहे ना, त्याच्याबद्दल मला परत का सांगावं वाटतं, तर तो रोहिणीला अभिजित आहे, तर त्यावेळेस तो सन्मुख आहे. आणि ह्या वृषभ सिंह आणि कुंभ ह्याच्यातच त्या, आणि त्या स्थिर राशी आहे, आणि त्याच्यात रोहिणीला तो सन्मुख लागतो, त्याच्यानंतर सिंहेला तो डावा लागतो, आणि कुंभेला उजवा, म्हणजे अभिजित वेद. ते तुम्ही मेन्शन केलं म्हणून मी त्यावेळेस लिहून ठेवलं, बाकी काही नाही. अजून ह्या रवी आणि मंगळ ते पण समसप्तक वेध घेतात तेव्हा जागतिक घटना घडतातच, हे पण खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या भागवत मॅडमनी जाता जाता विचारलं होतं की दिशेचं काय महत्व आहे, तर ते दिशेचं महत्व हे की कारण ते स्वर आणि व्यंजन पण आपल्याला बघता येतात. मग कुठल्या स्वराच्या किंवा म्हणजे व्यंजनाच्या व्यक्तीकडनं आपल्याला लाभ होतं की हानी हा, पोहोचेल, बरोबर. हे खूप छान बघता येतं. म्हणजे ह्या सर्वतोभद्रात अगदी इतकं छान सूक्ष्मात सूक्ष्म जायचं, म्हणजे वेद तर कळतोच कोणाकडनं, मग ती व्यक्तीचं नाव पण कळतं. म्हणजे आपल्याला म्हणजे साधारण समजा एखाद्या व्यक्तीला असं होत असेल काही आणि वेध लागतोय, आता आपण ऍस्ट्रॉलॉजर आहोत म्हणून, तर आपल्याला ते पण कळेल ना की ह्या व्यक्तीकडनं वेध लागतोय तर हे आपल्याला ह्याच्याकडनं लाभ पोहोचेल की हानी पोहोचेल, असं आणि हे पण बोल. खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही ते श्रवणला ख ज असं उदाहरण म्हणजे इथं आहेच आहे आपल्या ह्याच्यात, शतक तारकाचं ग श असं. आणि मग आपल्या
कोण छोट्या गीता मॅडम, त्यांनी म्हणजे काल्पनिक जरी सांगितलं की राहू जेव्हा हो सूर्याला हो वेध घेईल लाईफ टाईम जरी, तर येस राहूला काही प्रॉब्लेम नाही होणार. डॅमेज कोण होईल? सूर्यच होईल, म्हणजे रवीच होईल. आणि त्या रवीच्या बरोबर मोस्टली बुध असतोच, म्हणजे बुधादित्य योग आपण म्हणतो ना, तर तो योग पण असा कमी होईल किंवा संपुष्टात येईल. असं पण तुम्ही खूप खूप छान सांगितलं. आणि सगळ्यात छान म्हणजे की कितीही काही लागलं, राहू सारख्या म्हणजे ग्रहांनी, एवढ्या काय बलाढ्य ग्रहांनी जरी वेध लावला, हे म्हणजे मी लहानपणापासूनच मानत आले. तर आपण जर भक्ती मार्गात आणि मायामुक्त, म्हणजे आपण आपले ऋणानुबंधाने एकत्र येतो, त्याच्यात आपण डेप्थ मध्ये नाही जायचं, तर आपण फक्त त्या परमेश्वराला, म्हणजे कोणी ओम नम शिवाय म्हणा, जय रामकृष्ण हरी म्हणा, काही म्हणा, पण त्याच्यात जर आपण असलं तर हे सुख दुःख आपल्याला समान वाटतात. म्हणजे आपल्याला दुःख जरी आपल्याला किती वाटेला आलं तरी आपल्याला त्याचं म्हणजे काही हानी नाही पोहोचणार. म्हणजे सुख आलं तरी आपण खूप भारावून नाही जाणार, दुःख आलं तरी आपण डिप्रेशन मध्ये नाही जाणार. हे हे खूप 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 महत्वाचं आहे सगळ्यांना. जरी हे ऍस्ट्रॉलॉजीशी कन्सर्न नाही, पण आपण कन्सर्न करूया. कारण इथे इथे जर आपण ऍस्ट्रॉलॉजर अशा कंडिशन मध्ये आलो तर आपण, मला असं वाटतं, जास्त चांगलं प्रेडिक्शन करू. कारण हो जर हो आपण एखाद्याची पत्रिका बघितली, आपल्याला असं वाटलं की अरे ही खूपच खराब पत्रिका आहे, पण आपण जर ह्या भक्ती मार्गात नसलो तर मे बी मला असं वाटतं आपलं रिडिंग चुकण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण ते म्हणजे भावना विवश होऊ ना, तर ते नको व्हायला. म्हणून हे भक्ती मार्ग तर अगदीच अगदी इम्पॉर्टंट आहे ऍस्ट्रॉलॉजर लोकांसाठी तरी, ऍटलिस्ट. तसं नक्की नक्की अतिशय येस अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी मी आणि सर्वांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू मॅडम, ग्रॅटिट्यूड, थँक्यू ह्यूज ग्रॅटिट्यूड. सगळ्यांना. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. आणि परत तुम्हाला दीर्घ आयुष्य चिंतित आहे. थँक्यू. जे परमेश्वराचं काय माहितीये मॅडम, हा. आयुष्य आपण जरी कितीही, तुम्ही माझ्याबद्दल मत चांगलं केलं हम्म. तरी सुद्धा आखरी श्वास जो आहे हा, नाही ठीक आहे ना. परमेश्वराकडे. हो, काही हरकत नाहीये ना. पण तरी अशा लोकांना देव देतो, पण जे चांगलं काम करत आहेत हा ना ठीक आहे. त्यांना देणारच, कारण तुम्ही त्या त्या ईश्वराचंच काम करत आहात ना. हा, यस. ठीक आहे. थँक्यू सर, चल, थँक्यू थँक्यू मॅडम. सर, धन्यवाद. छान झालं धन्यवाद. लेक्चर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. सर, मॅडम खूप आजचा छान झाला. अभिप्राय धन्यवाद अतिशय मॅडम. सुंदर खूप झालेला खूप आहे. धन्यवाद. हा, शुभरात्री. छान थँक्यू छान सर. छान